तर हा औरंगजेब स्वतःला आलमगीर म्हणवायचा. शिवाजी महाराजांनी स्वतःला काय लावून घेतले? छत्रपती. हा मूळता फरक जर का आपण बघितला ना, आलमगीर आणि छत्रपती या दोन शब्दांमधला, तरी सुद्धा आपल्याला खूप खोलात जाऊन आपल्याला बघण्याची गरज नाही. शहाजी महाराजांनी जशी टीम शिवाजी महाराजांना दिली, तशी त्यांनी आणखीन एक गोष्ट शिवाजी महाराजांना दिली आहे, ती म्हणजे शिवाजी महाराजांची मुद्रा. जी आपल्याला मुद्रा, राजमुद्रा दिसते शिवाजी महाराजांची, ही संस्कृत भाषेत नाही. म्हणजे किती मोठा फरक दिसतोय बघा ना. सुरुवातीच्या काळातच तिसरा कोणी गुरु म्हणूयात आपण, तर तो सह्याद्री आहे. हे दिसतं का तुम्हाला शिवचरित्रात कोणी सांगताना? फारसं सहानुभूतीचं राज्य, रयतेचं राज्य आणि रयतेचा राजा आणि महाराज वेड्यात अडकले. जवळपास 11 महिने माझ्या डोळ्यासमोर माझा मुलगा नाहीये. जिजाऊ साहेबांनी स्वतः तलवार उपसली आणि म्हणाले की मीच आता जाते माझ्या मुलाला सोडवायला पन्हाळ्याच्या वेड्यात. स्त्रीने घडवलेल्या नेतृत्वामध्ये जसं मजबूतपणा आहे तसंच संवेदनशीलता पण आहे. त्यांची आई सती जाते तेव्हा मात्र शिवाजी महाराजांनी तिला मिठी मारली बरं का. मिठी मारून रडलेत तिच्या कुशीमध्ये आणि म्हणालेत की शिवाजी महाराजांच्या आयुष्यातनं काय घ्यावं. संपूर्ण शिवचरित्र जरी तुम्ही नाही घेतलं तर तुम्ही केवळ पुरंदरच्या तहाचं प्रकरण वाचा आणि त्यातनं शिवाजी महाराजांनी केलेलं कमबॅक वाचा. तर शिवाजी महाराजांनी संभाजी राजांचे दिवस घातले, श्राद्ध घातले. ही भावना एखाद्या बापासाठी किती विचित्र असू शकते. पण अनेकांना माहित नसते की शिवाजी महाराजांना 6 मुली होत्या. तर औरंगजेब आणि छत्रपती शिवाजी महाराज एकमेकांसमोर येण्याची ती एकमेव घटना आहे. त्यांना तो अपमान सहन होत नाही. तुम देखा तुम्हारा बादशाह देखा तुम्हारा बाप देखा, असं ते खडसवून वाक्य महाराज जेव्हा बोलतात तेव्हा मला वाटतं सिग्मा वेल का काय तुम्ही आजच्या भाषेत तुम्ही म्हणा. रामदास स्वामींनीच लिहिलेलं वाक्य आहे की निश्चयाचा महामेरू बहुत जनांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. हॅलो सर. नमस्कार. नमस्कार. आज आपण बॉयज टॉक मध्ये बोलतोय. माझ्या सेगमेंटचं नाव बॉयज टॉक आहे आणि शिवजयंती आता आलेली आहे, तर त्यानिमित्ताने आपण छत्रपती शिवाजी महाराज हे महापुरुष आहेत आणि होते, तर त्यांच्याबद्दल डिस्कस करणार आहोत, त्यांच्याबद्दल अभ्यास करणार आहोत. थोडं आम्हाला तुमचा गायडन्स हवा आहे. पण फक्त ते महापुरुष होते म्हणून नाही, तर एक पुरुष म्हणून ते कसे होते, त्यांचा एक भावनिक अँगल उलगडण्याचा आज मी थोडासा प्रयत्न करणार आहे. कारण आपण त्यांच्या युद्ध कौशल्याबद्दल आणि ह्या सगळ्या गोष्टींबद्दल तर बोलतोच आणि ते त्या बाबतीत थोर होतेच, पण ते एक माणूस म्हणून कसे होते, त्यांची कौटुंबिक पातळीवर जडणघडण कशी झाली आहे आणि त्याबद्दल आज आपण बोलणार आहोत. म्हणजे ते एक पती या नजरेतून कसे होते, एक मुलगा म्हणून कसे होते आणि एक एवढ्या थोर पुरुषाचा मुलगा म्हणून कसे होते. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण आज डिस्कस करणार. एक बाप म्हणून कसे होते सगळ्यात महत्त्वाचं. तर पहिलं तर आपण त्यांचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि शहाजीराजे यांच्यातलं भावविश्व उलगडण्याचा प्रयत्न करूया. हा एपिसोड आपल्यापर्यंत घेऊन येण्याचं श्रेय जातं ॲम्बिशन्स क्लासेस यांना. या क्लासेसचे सर्वेसर्वा कौस्तुभ अत्रे सर यांनी आजवर असंख्य विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून कॉमर्सच्या विद्यार्थ्यांचं आयुष्य खरंच सुलभ केलं आहे. जर तुम्हालाही कॉमर्स या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करायची असेल तर ॲम्बिशन्स क्लासेसना एकदा नक्की भेट द्या, कारण इथे ॲम्बिशन्सना मिळतं योग्य डिरेक्शन. पहिलं तर मला हे जाणून घ्यायचं आहे की त्यांचा जेव्हा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जेव्हा जन्म झाला तेव्हा ते पुण्यात होते आणि पुण्यातच त्यांचं सगळं बालपण घडत होतं आणि त्यावेळेला शहाजीराजे कर्नाटकात होते, बरोबर? हो. सो तिथे त्यांना म्हणजे एक तो जो एक बाप आपल्या सोबत असण्याचा परिणाम असतो आपल्या बालपणावर होत असणारा, तर तो कसा वेगळा होता किंवा त्या बाबतीत काही बदल घडले का शिवाजी म्हणजे महाराज घडत असताना? बापाची अनुपस्थिती असं आपण म्हणू शकतो त्याला. शहाजी महाराजांचा रोल थोडासा आपण बघायला गेलं तर शहाजी महाराजांचं बॅकग्राऊंड आणि मग शिवाजी महाराजांचा जन्म याच्याकडे आपण जेव्हा बघतो ना, तर शिवाजी महाराजांचा जेव्हा जन्म झालाय त्याची पार्श्वभूमी मात्र तितकी महत्वाची. त्याचं कारण असं आहे की शिवाजी महाराज हे शहाजी महाराज आणि जिजाऊसाहेब या दोघांचे 6वे अपत्य आहेत. हे अनेकांना माहीत नसतं. बरोबर. त्याचं कारण असं आहे की थोरले संभाजीराजे म्हणजे शिवाजी महाराजांचे बंधू हे पुढच्या काळामध्ये शहाजी महाराजांसोबत बँगलोरला होते. त्या ठिकाणी सगळे शहाजी महाराजांसोबतच ते सगळ्या मोहिमांमध्ये भाग घेत होते. मधल्या काळामध्ये जिजाऊसाहेबांच्या पोटी 4 मुलं झाली, परंतु ही 4 मुलं लहान असतानाच एक्सपायर झाली, वारली असं म्हणूयात आपण. आणि मग तो खडतरच काळ असणार आहे जिजाऊसाहेबांसाठी, कारण कुठं ना कुठेतरी जो थोरला मुलगा आहे ज्याला मातेच्या गोळ्याप्रमाणे पुढे घडवलाय, संस्कार केलेत आणि आता तो मात्र माझ्यापाशी नाहीये, ही कुठंतरी जिजाऊसाहेबांना ही भावना मनात कुठेतरी असणार आहे. आणि पुढच्या काळात मग अशी 4 मुलं जाणं आणि मग त्यानंतर 6वा अपत्य म्हणून शिवाजी महाराजांचा जन्म होणं, ही कुठं ना कुठेतरी एक मला असं वाटतं की
प्रेरणादायी आशेचा किरण म्हणतो असं आपण आपण. म्हणू शकतो बरोबर. की जिजाऊ साहेबांसाठी होता. यावेळी शहाजी महाराजांची भूमिका मात्र फार वेगळी दिसते की जरी ते इतर अनेक मोहिमांवर बिझी असले, म्हणजे अगदी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला तेव्हा सुद्धा शहाजी महाराज मला वाटतं दर्याखानाच्या मागं तिकडं त्या भागात खाली दक्षिणेकडे गेले होते. आणि परंतु शिवाजी महाराज जेव्हा मग लहानपणी त्यांच्या सगळ्या काय म्हणू बालक्रीडा म्हणूयात आपण, फार सुंदर एक प्रसंग सांगतो बरं का, थोडासा विषयांतर होईल. नाही पण शिवनेरीवर शिवाजी महाराज काय करत होते हे आपण आहे ना असं लहानपणी एका वेगवेगळ्या अशा पुस्तकातनं वाचलेलं असतं. बरोबर. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेने लिहिला गेलेला एक ग्रंथ आहे ज्याचं नाव आहे शिवभारत. बर. हा रायगडावरतीच लिहिला गेलेला ग्रंथ आहे. आणि शिवाजी महाराजांबद्दल एखादा पुरावा हवा असेल, कारण इतिहास हा शेवटी पुराव्यांच्याच माध्यमातून मांडला जाऊ शकतो, बरोबर. तर या शिवभारत ग्रंथामध्ये मात्र शिवनेरीवरती काय झालं किंवा शहाजी महाराजांची सुद्धा पूर्ण बॅकग्राऊंड काय आहे या ग्रंथामध्ये तुम्हाला वाचायला मिळते बरं का. बर. त्यात असं दिलंय की म्हणजे शिवाजी महाराज म्हणजे शिवबा म्हणूयात आपण लहानपणीचे, ते शिवनेरीवर खेळत असताना त्यांना घराचा उंबरठा सुद्धा ओलांडायला त्रास होत असे बरं का. सूर्याचा किरण जेव्हा भिंतीवर पडत तेव्हा ते सूर्यबिंब ते पकडण्याचा प्रयत्न करत असत. वेगवेगळ्या प्राण्यांचा आवाज काढून ते तिथल्या दासांना भेडसावत असत, घाबरवत असत. बर. आपल्या सगळ्या सवंगड्यांसोबत ते मातीचे किल्ले बनवत असत. असे सगळे किंवा आपण हे सगळे रेफरन्सेस पाहिले आणि मग शिवाजी महाराजांचं आयुष्य पाहिलं मोठं झाल्यानंतर तुम्ही बघा, म्हणजे की उंबरठा ओलांडता न येणाऱ्या पोऱ्याने पुढे जाऊन दिल्लीपासून अगदी चंजी कावेरी तीरापर्यंत राज्य केलंय. जिंजीपर्यंत महाराजांनी पोहोचलेत तिथे. ज्या मुलाला लहानपणी सूर्याचे कवडसे पकडायचा जो प्रयत्न करत होता त्या मुलाने पुढे जाऊन प्रतिपश्चंद्र नावाची मुद्रा धारण केली. बघा ना, जो मुलगा लहानपणी वेगवेगळ्या प्राण्यांचे आवाज काढत होता आणि दासांना भेडसावत होता, याच मुलाने पुढे जाऊन दिल्लीच्या दरबारात काय आग्राच्या भेटीच्या दरम्यान डरकाळी फोडली त्या औरंगजेबासमोर. किती या विलक्षण गोष्टी अटॅच होतात बघा ना. कारण या सगळ्याकडे बघताना आपण कुठे ना कुठे लहान मुलावरती जे वेगवेगळे संस्कार होत असतात, म्हणजे मधला जो पिरियड आहे. मग तिथं मी परत शहाजी महाराजांकडे येतो की जेव्हा शिवाजी महाराजांच्या मनात कुठं ना कुठेतरी स्वराज्याची भावना निर्माण होते ना, त्यामध्ये मात्र मग जेव्हा स्वतः शिवाजी महाराज 10 वर्षाचे असताना जेव्हा बँगलोरला गेलेत, शहाजीराजांची तिथं जहागिरी होती कर्नाटकला आणि त्या ठिकाणी राहिलेत, तेव्हा कुठं ना कुठेतरी आपल्याला ह्याच्याबद्दलचे पुरावे मिळत नाहीत, पण कुठं ना कुठेतरी आपल्याला दिसतं की विजयनगरचं जे शेवटचं हिंदू राज्य होतं आणि मग आतापर्यंत होत आलेले अत्याचार आहेत, यातनं कुठेतरी वेगळं पण आपल्याला निर्माण करायचंय. यासाठीच म्हणून मग शहाजी महाराजांची भूमिका फार महत्वाची दिसते. ती म्हणजे त्यांनी स्वतः एक टीमच म्हणूयात आपण, कारण पुणे परगणा वगैरे हा सगळा भाग हा शहाजी महाराजांच्याच जहागिरीच्या अंडर होता. आणि मग कुठं ना कुठेतरी ही टीम तुला देतो आणि मग ती एक सपोर्टिव्ह टीम आहे आणि म्हणूनच शहाजी महाराजांना कुठं ना कुठेतरी आपण स्वराज्य संकल्पक असं म्हणतो. याचं कारण मी तुम्हाला सांगतो की शहाजी महाराज, मग आपल्याला असं वाटतं ना की अरे हे काम फक्त मग शिवाजी महाराजांनीच का केलं, शहाजी महाराजांना सुद्धा ते पॉसिबल नव्हतं का? होतं ना. आणि तसा प्रयत्न सुद्धा त्यांनी केलेला आहे. शिवाजी महाराजांचा जेव्हा जन्म झाला किंवा त्याच्या आधीचा जो काळ आहे जेव्हा तुम्ही बघितलं तर तेव्हा शहाजीराजे हे निजामशाहीत आहेत. ते निजामशाहीत सरदार असताना त्यांनी काय केलं की या निजामशहाचा मुलगा होता, त्याचं नाव आहे मुर्तजा निजामशाह, आणि हा वयाने लहान होता बरं का. आणि वयाने लहान असताना हा काय राजा पण स्वीकारून काय करणार, म्हणून मग शहाजी महाराजांनी त्याला स्वतःच्या मांडीवर बसून, पेमगिरीचा किल्ला आहे पुण्याजवळ, तर त्या ठिकाणी या मुर्तजा निजामशहाला मांडीवर बसून राज्य चालवले. म्हणजे निजामशाहीचं स्वतंत्र राज्य चालवण्याचा प्रयत्न हा शहाजी महाराजांनी केलाय. परंतु पुढे लवकरच काय आलं की शहाजहान आणि इकडं आदिलशहाने काय केलं, या निजामशाहीवर अटॅक केला आणि मग पुढच्या काळामध्ये माहुलीचा एक तह झाला. या तहाचे परिणाम मात्र मग शिवाजी महाराजांवर प्रचंड आहेत. कारण ते कसे, ते त्याचं काय आलं की निजामशाही संपली, शहाजी महाराजांनी सरेंडर केलं आणि ते आदिलशाहीत रुजू झाले. बरोबर. याचं झालं असं की जो जिंकलेला आता भाग आहे निजामशाहीचा, त्याच्यात भीमा नदीच्या दक्षिणेकडचा उत्तरेकडचा प्रदेश हा पूर्णपणे मुघलांकडे राहील आणि मग कोकणातले जवळपास सगळे जे किल्ले आहेत किंवा जो सगळा भाग आहे हा आदिलशहाकडे जाईल. म्हणजे निजामशाही संपून या दोन्ही ह्या शाहीचे तुकडे होऊन जी निम्मी वाटणी करून घेतली तहामध्ये, ती काही भाग मग मुघलांकडे गेला आणि काही भाग आदिलशहाकडे गेला. आणि मग पुढच्या काळात बघा की शहाजी महाराजांना कोणाशी झगडावं लागलंय, या दोन्ही सत्तांशी झगडावं लागलंय, कारण त्याचं केंद्रस्थान शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं सुरुवातीचं केंद्रस्थान पुणे होतं आणि ह्या पुण्यावर आदिलशाही, मुघल, जुन्नरचा भाग असेल, या आजूबाजूच्या सगळ्या भागामध्ये दक्षिणेकडे आदिलशाही आहे, उत्तरेकडे मुघल आहेत आणि कुठं ना कुठे त्या तहामुळे हा सगळे लँड रिलेशन्स क्रिएट झालेले आहेत वेगवेगळे.
त्याचा परिणाम हा शिवाजी महाराजांवर होत गेलाय. परंतु मी सांगायचा उद्देश असा की शहाजी महाराजांनी जी स्वतःची टीम ही शिवाजी महाराजांकडे गेली, त्याच्यामध्ये मग दादोजी कोंडदेव असतील, माणकोजी दहातोंडे असतील, असे वेगवेगळे 6-7 सरदार हे शिवाजी महाराजांच्या सोबतीला दिलेत. आणि मग कुठे ना कुठेतरी तो कारभार सुरू झाला आणि मग आपण जे म्हणतो ना स्वराज्याचं तोरण बांधलं, सिंहगड घेतला, कोंढाणा वगैरे हे सगळे किल्ले घेतलेत ना सुरुवातीच्या काळामध्ये, या टीमचाच कुठे ना कुठेतरी एक महत्त्वाचा रोल दिसतो. काय आहे की एखादा मुलगा त्याच्या वडिलांनी सपोर्ट दिल्यानंतर कसा एक हिरारीनं त्याच्यात पूर्णपणे भाग घेतो ना, तसाच हा परिणाम मला असं वाटतं की शहाजी राजांच्या निमित्तानं शिवाजी राजांना मिळालेला आहे. तुम्ही आता बालपणाचा उल्लेख केलात आणि आम्हाला ना फार कमी माहिती असते. म्हणजे आम्हाला एवढं माहिती आहे की ते सवंगड्यांशी त्यांच्या खेळायचे आणि माताजी जाऊ त्यांना बऱ्याच त्यांच्यावर संस्कार केलेत, त्यामध्ये बरेच गोष्टी त्यांनी शिकवल्या आहेत. मग त्या लढाईच्या याच्या असतील किंवा म्हणजे लढाईसाठी म्हणून जे काही गरजेच्या गोष्टी असतील त्या असतील. पण हे जे बालपणीचे किस्से आहेत ना की ज्याच्यात जे आम्हाला माहितीच नाही आहेत किंवा आमच्यापर्यंत पोहोचले नाहीत, असे अजून काही आहेत का जे तुम्हाला आत्ता सांगता येतील? शिवाजी महाराजांचं प्रामुख्याने जन्म झाला शिवनेरीवर आणि मग ते पुण्यात आले, आपल्याला हे सर्व माहीत असतं. पण जसं मी तुम्हाला बालक्रीडा सांगितलं की शिवाजी महाराज शिवनेरीवर कसे वागायचे, एक लहान मुलगा कसा हट्टीपणा करायचा, हे आपल्याला सगळ्यांना दिसतं. पण जेव्हा मोठा होत असतो ना, त्याच्यावर कुठं ना कुठेतरी आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये तरी आई वडिलांचे संस्कार कुठं ना कुठेतरी खूप जास्त जोडले जातात. तसाही प्रयत्न केलेला आहे आणि आपला हाच पुन्हा एक शिवभारताचाच मी उल्लेख सांगतो, कारण ते प्राथमिक साधन आहे, प्राथमिक पुरावा आहे. आणि त्याच्यातनं असं दिसतं की शिवाजी महाराजांना जी शिकवण दिली आहे लहानपणी, त्याच्यामध्ये मग काय काय गोष्टी आहेत तर त्या फार इंटरेस्टिंग आहेत बरं का. त्याच्यामध्ये मग श्रुती, स्मृती, पुराणे, म्हणजे भारत किंवा म्हणजे महाभारत म्हणूयात, रामायण, या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव होताच. पण याच्या पलीकडे लोकांना माहीत नसतं त्या गोष्टी कुठल्या, तर त्यांनी वास्तुविद्या शिकली आहे, मनातलं इंगित जाणणे, जादूगिरी करणे, फलज्योतिष करणे. म्हणजे फलज्योतिष सुद्धा महाराजांनी शिकून घेतले बरं का. म्हणजे आज जे आपण पंचांग बघतो किंवा मुहूर्त बघण्याचा प्रकार आहे, हे मी सांगत नाहीये, शिवभारताचाच हा रेफरन्स आहे बरं का. आणि ह्या सगळ्या गोष्टी, मनातलं इंगित जाणणे, जादूगिरी करणे किंवा धनुर्विद्येचा सुद्धा, म्हणजे त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की फक्त लढायांनीच तलवारीनेच लढाया केल्या जायच्या, ते तितकंसं खरं नाहीये. धनुष्यबाणाचा सुद्धा शिवाजी महाराजांनी वापर केल्याचं उदाहरण पुढच्या काळात आपल्याला सापडतं. ते म्हणजे जेव्हा शाहिस्ते खान स्वराज्यावर चालून आला होता, तेव्हा त्याचा एक सरदार होता कारतलब खान, आणि या कारतलब खानाच्या कोंडी करण्यासाठी, त्याला मारण्यासाठी शिवाजी महाराजांनी जेव्हा उंबरखिंडीमध्ये आपलं सैन्य उतरवलं, तेव्हा शिवाजी महाराजांचे जे एकंदर वर्णन या शिवभारत ग्रंथातच आहे, त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांच्या डाव्या खांद्यावर धनुष्यबाण आहे असं वर्णन आहे आले सगळं. म्हणजे कुठं ना कुठेतरी आपल्याला असं फक्त दिसत नाही की शिवाजी महाराजांकडे केवळ संस्कार झालेत, त्या संस्कारांमधनं त्या सगळे शस्त्रविद्या शिकल्यानंतर महाराजांनी त्याचं इम्प्लिमेंटेशन सुद्धा केलेल्याची उदाहरणं आहेत ना. म्हणजे आपल्याला ते क्रॉस चेक करता येतात की हे संस्कार खरंच किती महाराजांवरती अतिशय योग्य पद्धतीनं बिंबवले गेलेत. आपण काय आहे की आईची सावली असते ना, ती मुलाला वेगळ्या पद्धतीने घडवत असते. त्याच्यामुळं कुठं ना कुठेतरी जिजाऊ साहेबांचा यावेळेस खूप मोठा रोल आपल्याला दिसतो की जिजाऊ साहेबांनी कशी जडणघडण केली. बालपणीचा काळ खरं तर आहे ना, या मुरार जगदेवानी पुणे, बेचिराग किल्ला वगैरे हे आपण शाळेच्या पुस्तकातनं वाचलेलं असतं. परंतु आपल्याला हे फार सोपं वाटतं की पुणे, बेचिराग किल्ला आणि त्याला परत सोन्याचा नांगर फिरवला वगैरे, आपल्याला जे खूप इझी वाटतं ना, ते तितकंसं नाहीये बरं का. कारण ग्राउंड लेवलला खूप वेगवेगळ्या गोष्टी होत्या. इथले हिंस्र प्राणी हटवणं, इथल्या शेतकऱ्यांची पुन्हा व्यवस्था लावून देणं, इथं स्वतःचं घर बांधणं असेल, ह्या वेगवेगळ्या पातळीवरती ही सगळी कामं शिवाजी महाराजांच्या बालपणी होत असताना त्यांच्या मागं काय तर 300 वर्षापूर्वी, 400 वर्षांपासून आपल्याकडं एक कुठलंही हिंदू राज्य नाहीये. या सगळ्या यावणी सत्तांनी इथं नरसंहार केलाय, प्रचंड लुटालूट केली, आई बहिणींची अब्रू लुटलीये. म्हणजे इतकी क्रूर उदाहरणं आहेत आपल्याकडं की म्हणजे मुंडक्यांचे मिनार रचायची ही लोक, म्हणजे इतकी क्रूरता आहे. म्हणजे एखाद्याचं शरीर धडा वेगळं करून त्याचं मुंडकं बांधून मग त्या मुंडकाला 6 रुपये ते 8 रुपये असं दर सुद्धा या बादशांनी, मुघलांनी वगैरे, बाबरांनी वगैरे सगळा लावलेला दिसतो बरं का आपल्याला. इतकी क्रूरता आहे त्या सगळ्यामध्ये. म्हणजे ती सगळ्या शरीरावरची, म्हणजे ब्राह्मणांच्या शरीरावरची सगळी जानवं उतरवून त्याचं वजन करून त्याचं किती वजन भरतंय तितकी बक्षिशी वगैरे अशी वाटल्याची उदाहरणं आहेत. म्हणजे इतकी क्रूरता या सगळ्यांसमोर असताना शिवाजी महाराजांच्या मनात आता कुठं ना कुठे आपलं स्वतःचं राज्य असावं, स्वतःची सिस्टीम असावी, स्वतःचं ऑर्गनायझेशन फील्ड लेवलला असावं आणि मग ते लोकांसाठी असावं, ही भावना रुजवण्याचं काम मला वाटतं की जिजाऊ साहेब त्याच्यात प्रामुख्याने आपल्याला दिसतात. आपण जिजाऊ साहेबांवरती येणारच आहोत, पण शहाजी राजांबद्दल आपण बोलत होतो, तर मला हेही समजून घ्यायचंय की
काही अभ्यासक असंही म्हणतात की म्हणजे आत्ता प्रथमदर्शी आपल्याला काय दिसतं की ते कर्नाटकात होते, शिवाजी महाराज पुण्यात होते, पण तरीसुद्धा काही अभ्यासकांचं असं म्हणणं आहे की तरीसुद्धा त्यांनी काहीतरी करून ठेवलं होतं. म्हणजे कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये त्यांची छाप शिवाजी महाराजांवर पडत होती, असं काही अभ्यासकांचं म्हणणं आहे. तर ती कशी पडत होती हे तुम्ही थोडक्यात सांगू शकाल का मला? शहाजी महाराजांनी जशी टीम शिवाजी महाराजांना दिली तशी त्यांनी आणखीन एक गोष्ट शिवाजी महाराजांना दिली आहे, त्याची डेप्थ आपल्याला फारशी कळत नाही, ती म्हणजे शिवाजी महाराजांची मुद्रा. बघा, तो काळ फारसी भाषेचं इतकं आक्रमण झालंय इथल्या लोकांवर की इथल्या लोकांनी स्वतःच्या मुलांची नावं सुद्धा सुलतानराव, हिंदूराव अशी ठेवायला सुरुवात केली बरं का. म्हणजे मुस्लिम आक्रमण इतकी झाल्यानंतर कसं होतं, एखादी राजसत्ता आक्रमण करते रयतेवर, तेव्हा त्यांची संस्कृती थोपवण्याचं काम कुठं ना कुठेतरी होतच असतं. अशा ह्याच्यामध्ये जिजासाहेबांची सुद्धा तुम्ही मुद्रा बघितली, ती सुद्धा फारशी भाषेत नाही. शहाजी महाराजांची सुद्धा तशीच काहीतरी. आणि त्यानंतर माझ्या मुलाची म्हणजे शहाजी महाराजांनी काय ठरवलंय, किंवा आपण असं म्हणूयात की शिवाजी महाराजांच्या मनामध्ये जी स्वराज्याची भावना आहे त्याचा एक सर्वात सुरुवातीचा उगम कुठून होतो दिसतो, तर तो टेक्निकली म्हणतोय बरं का मी, तर तो राजमुद्रात दिसतो. आणि ही राजमुद्रा संस्कृत भाषेत नाही. प्रतिपश्चंद्र लेख हे वगैरे जी आपल्याला मुद्रा राजमुद्रा दिसते शिवाजी महाराजांची, ही संस्कृत भाषेत नाही. म्हणजे किती मोठा फरक दिसतोय बघा ना. सुरुवातीच्या काळातच आपल्याला असं वाटतं की शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला पुढच्या काळामध्ये, पण सुरुवातच किती स्ट्रॉंग पद्धतीने झालेली आहे आणि ते आपल्याला ह्याच्यात दिसतं. ह्याच्यामध्ये शहाजी महाराजांची भूमिका आहेच ना, नक्कीच आहे. जसं म्हणालो की माहुलीचा जो तह झाला 1636 साली, या तहातनं वेगवेगळ्या गोष्टी जरी घडल्या असल्या तरी पुढच्या काळामध्ये म्हणजे अलीकडच्या काळामध्ये शहाजी राजांनी सुद्धा या मलिक अंबर सोबत वगैरे ह्या सगळ्यांच्या लढाया झाल्यात. या लढायांमध्ये कुठे ना कुठेतरी गनिमी काव्याचं स्वरूप सुरुवातीला शहाजी महाराजांनी सुद्धा बघितलेलं आहे. आणि त्याचाच परिणाम म्हणून आपण कायमच शिवाजी महाराजांचा सुद्धा स्वराज्याची पुढची मोहिमांची जर का आपण पाहणी केली तर आपल्याला कळतं की गनिमी काव्याचं स्वरूप आपल्याला त्यातनं दिसतं. कारण जर का तुम्ही शहाजी महाराज जे स्वतः होते अशी भातवडीची लढाई जर का बघितली तर तीही कुठं ना कुठेतरी आपण गनिमी काव्या या पद्धतीशी जोडू शकतो. आणि तोच एक इनडायरेक्ट संस्कार म्हणूयात हा शहाजी महाराजांनी. हो, कारण शिवाजी महाराजांना तर आपण जोडतोच ना गनिमी काव्याशी, कारण किल्ल्यांचा वापर त्यांनी त्याच पद्धतीने केलेला आहे. काय आहे की शिवाजी महाराजांच्या जडणघडणीत जसं शहाजी महाराजांचा वाटा आहे, जसा जिजाऊसाहेबांचा वाटा आहे ना, तसं मला कुठं ना कुठेतरी असं कायम वाटत असतं की त्यांचा तिसरा कोणी गडी असेल किंवा गुरु म्हणूयात आपण, तर तो सह्याद्री आहे. कारण सह्याद्रीच्या डोंगर रांगेंनीच शिवाजी महाराजांची जडण बघा ना. ज्या माणसाचा जन्म किल्ल्यावर आहे, ज्या माणसाचा मृत्यू सुद्धा किल्ल्यावर आहे, ज्याची जडणघडण, ज्याच्या मोहिमा या सगळ्या किल्ल्यांवर आहेत, हा सह्याद्री सुद्धा शिवाजी महाराजांना कुठे या संस्कारांमध्ये पाठबळ देतोय, सहभागी आहे असं नक्की. वाव. शिवाजी महाराज बंडखोर होते की परिस्थिती समजून घेणारे वारस होते? आता हे बंडखोरीचं प्रकरण आहे ना, म्हणजे त्याचं झालं असं की आपल्याकडे जे मराठा इतिहासकारांनी जेव्हा शिवाजी महाराजांवरती अनेक साधनं उजेडात आणण्याचा प्रयत्न सुरू केला, तेव्हा उत्तरेतले इतिहासकार म्हणूयात आपण, या उत्तरेतल्या इतिहासकारांनी कायमच शिवाजी महाराजांची भूमिका ही बंडखोराची भूमिका होती. आणि मग अनेक अशा टेक्स्टमधनं शिवाजी महाराजांना रिबेलच म्हणलेलं दिसतं बरं का. ते तितकंसं खरं नाहीये. याचं कारण असं आहे की शिवाजी महाराजांना बंडखोरी करून फक्त काय पैसे कमवून राहता आलं असतं ना. म्हणजे शिवाजी महाराज असे काय फार गरीब कुटुंबात नाही येत होते का? तर नव्हते. त्यांना त्यांच्या वडील इतके शूरवीर आहेत तर त्यांना एखादी नोकरी पत्करून राहता आलं असतं ना. तर त्यांनी मुळात त्यांचा उद्देश काय होता की आपलं स्वतःचं राज्य असावं, स्वतःच्या प्रजेवरती आपलं नियंत्रण असावं, आपल्या लोकांचं नियंत्रण असावं, ही भावना कुठे होती. याला बंडखोरी म्हणता येत नाही. बंडखोरी तुम्ही कशाला म्हणणार की ज्या सिस्टीममधनं तुम्ही येता त्या सिस्टीमच्या अगेन्स्ट जाऊन तुम्ही त्या सिस्टीमला संपवता. महाराजांचं तसं नाहीये. महाराजांना कुठली सिस्टीम संपवायची नाही, तर स्वतःचं स्वराज्य निर्माण करायचं. सो जेव्हा निर्माण काहीतरी करायचं असतं ना, तेव्हा बंडखोरी हा तिचा शब्दप्रयोग चुकीचा राहतो. आणि मग नॉर्थ मधले इतिहासकार असतील किंवा अनेक इतिहासकारांनी तीच चूक केलेली दिसते आपल्याला. आता ही बंडखोरी का नाहीये याचं कारण मग पुढे आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं सांगता येतं की शिवाजी महाराजांचं राज्य हे मुळात सहानुभूतीवर आधारलेलं राज्य आहे. जशी क्रूरता या सगळ्या यावणी सत्यांनी केलेली तशी क्रूरता महाराजांनी दाखवली का बंडखोरी करताना? किंवा तुम्ही म्हणताय, कोणी म्हणत असेल बंडखोरी करत असेल तर तशी नाही केली ना. स्वतःचं एक वेगळं म्हणजे आज्ञापत्र नावाचा एक ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये सगळं शिवाजी महाराजांनी त्यांचं राजकारण कसं केलं ते सांगत असताना एक वाक्य मला आठवतंय. त्यातलंच वाक्य सांगतो मी तुम्हाला की अवणी मंडल निर्यावणी करावे,
यवनाक्रांत राज्य आक्रमावे हा निगूढ चित्ताभिप्राय प्रकट करून पूर्व पश्चिम दक्षिण या प्रांती जे जे यवनस्तोमे बद्धमूल झाली होती त्यावरी सेना समुदाय प्रेरून मारून काढले. आपल्या बुद्धिवैभवे पराक्रमे कोणाची गणना न धरिता कोणावरी चालून जाऊन तुंबळ युद्ध करून रणास आणले, कोणावरी छापे घातले, कोणाचे मित्रभेद केले, कोणाचे डेऱ्यात शिरून मारामारी केली, कोणास दर्शनास गेले, कोणास आबणून दर्शनास आणले. जे कोणी इतर प्रयत्ने ना कळेत त्यांचे देशात जबरदस्तीने स्थळे बांधून पराक्रमे करून आखळले. औरंगजेबासारखा महाशत्रू स्वप्रताप सागरी निमग्न केला, कोट्यावधींचा खजिना, असं सगळं प्रकरण आलेलं आहे. आणि पुढच्या वाक्यात या रामचंद्र पंत त्यांनी एक वाक्य टाकलंय, केवळ नूतन सृष्टीच निर्माण केली. जेव्हा नूतन सृष्टीच निर्माण करणार असतो तो बंडखोरीतनं आलेला नसतो, त्याच्यावरती खूप बीज वेगवेगळ्या पद्धतीनं रोवलेली असतात संस्कारांची. त्याच्यामुळे एकंदर हे राजकारण, मी तुम्हाला हे राजकारणाची सगळी गणितं सांगितली की महाराजांनी काय काय केलं पुढच्या आयुष्यात, बरोबर. परंतु केवळ बंडखोर असं त्यांना नाही म्हणू शकत. अर्थातच नाही म्हणू शकत आपण. बरोबर. शहाजी राजे म्हणजे आता हा थोडासा कौटुंबिक लेवलला प्रश्न आहे. शहाजी राजांची अनुपस्थिती ही शिवरायांसाठी काही त्रासदायक किंवा त्यांना या गोष्टीची खंत वाटणं किंवा त्या गोष्टीबद्दल राग येणं अशी भावना त्यांच्या मनात कधी होती का, की आपले बाबा आज आपल्यासोबत नाही आहेत इथे? थोडासा अडचणीत आणणारा प्रश्न आहे, कारण असे नेमके रेफरन्सेस किंवा टेक्स्ट आपल्याला पुराव्यातनं मिळत नाहीत. परंतु एक घटना याच्याशी जोडता येते. ती घटना म्हणजे शिवाजी महाराजांनी जशी स्वराज्य स्थापनेला सुरुवात केली तेव्हा त्यांनी कोंढाणा किल्ला हा जो आदिलशहाकडे होता हा काबीज केला. हा कोंढाणा किल्ला घेतल्यानंतर हा आदिलशहाकडे असलेला किल्ला आणि स्वतः शिवाजी महाराजांचे वडील सुद्धा आदिलशहाकडेच काम करत असल्यामुळं त्याच्यात आणि तिकडं झालं असं की वेगवेगळी राजकारणं झाली, त्याच्यातनं शहाजी महाराजांना अडकवण्याचा प्रयत्न झाला. या अडकवण्याचा परिणाम असा झाला पुढं की शहाजी महाराजांना अटक झाली बरं का, म्हणजे कर्नाटकात असताना त्यांना अटक झाली आहे. अशा वेळेस याच सरदाराचा मुलगा तिकडं आपल्या सत्तेविरुद्ध काहीतरी आवाज उठवतोय, त्याने कोंढाणाचा किल्ला आपल्या हातातून ताब्यात घेतलेला आहे. अशा वेळी एक प्रस्ताव मांडला गेला की शिवाजी महाराजांपुढं बरं का, की तुम्ही कोंढाणा सोडा, आम्ही तुमच्या वडिलांना सोडतो. अशा वेळेस शिवाजी महाराजांपुढं किती वेगवेगळ्या गोष्टी समोर आल्या असतील की आत्ताच नुकतं मी माझं काहीतरी सुरुवात केली आणि अशा वेळेस आता नेमके माझे वडील हे आदिलशहानी आता जेरबंद केलेत, आता त्यांना सोडावा का किल्ला सोडावा हा प्रश्न कुठलाही तरुण मुलाच्या मनात पडू शकतो. आणि त्यातनं त्याला वाटूही शकतं की अरे मी इतकी जीव लावला, इतक्या जीवापाड इथं मेहनत घेऊन इथं किल्ला काबीज केलाय, आता मला थोड्यासाठीच नेमकं हे असं प्रकरण घडलंय. तेव्हा कुठं ना कुठेतरी राग म्हणूयात आपण किंवा असं म्हणू शकतो की आपण नाराजी व्यक्त केलेली दिसते. पुन्हा शिवभारत ग्रंथाचाच आधार घेतो मी, कारण त्याच्यातनंच आलेलं आहे की ही नाराजी शिवाजी महाराजांनी बोलून दाखवली की शहाजी महाराज तिकडं अटकेत झाले तेव्हा त्यांना बेसावत कुणी राहायला सांगितलं. म्हणजे तो एक हे असतं ना की फ्रस्ट्रेशन आलं त्यांना की या गोष्टीचं, आणि आता मी काय किल्ला सोडणार नाहीये अशी शिवाजी महाराजांनी भूमिका घेतली. ही बापाविरोधी भूमिका नाहीये, पहिल्यांदा हे समजून घेतलं पाहिजे. कारण कुठं ना कुठेतरी एक मुलगा मेहनत घेऊन काहीतरी निर्माण करायचा प्रयत्न करतो आणि त्याला काहीतरी असे अडथळे निर्माण होतो ना, तेव्हा तो त्या गोष्टीवर जास्त जीव लावतो की ज्यांनी ती आत्ता घेतलेली आहे. कुठेतरी मग सोनोपंत डबीर नावाचे एक सहकारी होते, हे शहाजी महाराजांनीच शिवाजी महाराजांच्या टीममध्ये दिले होते. या सोनोपंत डबीरांची भूमिका मात्र फार सुंदर आहे या ठिकाणी, की ते सुवर्ण शर्माचे बोल या प्रकरणा अंत्य आपल्याला तिथं दिसतात की या सोनोपंत डबीरांनी मग शिकवण दिली महाराजांना की तू तर पृथ्वीपती आहेस, म्हणजे तू पुढे जाऊन तर पृथ्वीपती होणारस, तू एका किल्ल्यासाठी वडिलांचं काय असं करतोस, म्हणजे जीव गेला तर कुठं परत येणार आहे, तो किल्ला गेला तर तो पुन्हा मिळवता येतो आणि तो दुर्ग आहे, तो दुर्गम आहे म्हणून तो दुर्ग नाही आहे, त्याचा राजा दुर्गम झाला पाहिजे, ही शिकवण संपूर्ण सोनोपंत डबीरांनी दिली आहे. आणि मग ते प्रकरण दिसतं की आपल्याला मग शिवाजी महाराजांनी मान्य केलं की आपल्यासाठी वडीलच महत्वाचे आहेत आणि म्हणून मग त्यांनी कोंढाणा किल्ला आदिलशहाच्या ताब्यात परत दिला आणि शहाजी महाराजांची सुटका करून घेतली. किती सुंदर प्रसंग आहे हा, बापरे. हे दिसतं का तुम्हाला शिवचरित्रात कोणी सांगताना फारसं? बरं, हा प्राथमिकच म्हणजे पुराव्यातनं आलेला प्रसंग आहे समोर. आणि म्हणजे आपण ती भावनिक दृष्ट्या उलगड करतोय म्हणून, पण तेच की शेवटी किती झालं तरी तो जो एक म्हणजे तो माणूसच होता, त्यामुळे त्याच्यातनं ते येणं साहजिक होतं. त्यांना त्यावेळेला तो किल्ला महत्वाचा वाटत होता. पण मग त्यांची भूमिका, ज्यांनी त्यांना सांगितलं की तू पृथ्वीपती आहेस, आणि तिथे ती शिकवण किती महत्वाची होती हे आपल्याला त्यातनं कळतं. अजून एक प्रश्न माझ्या मनात असा होता की आपण असं म्हणतो ना की वडिलांचं छत्र असं फिजिकली नसलं तर मुलं
खूप लवकर मोठी होतात. तसं काही महाराजांच्या बाबतीत झालं होतं का? नाही नाही, उलट शहाजी महाराजांचं जरी म्हणजे त्यांच्यासोबत जडणघडण जरी झाली नसली तरी मी जसं म्हणलं की कुठं ना कुठेतरी ती टीम दिल्यामुळे जे निर्माण करायचं होतं ध्येय ते त्याला साध्य होत होतं. ती भूमिका जास्त करून जिजाऊ साहेबांनी घेतली आणि जिजाऊ साहेबांनी ती पोकळी भरून काढली बरं का. बरोबर. कारण जिजाऊ साहेब ह्या फक्त मुलाला घडवण्याबाबत, म्हणजे जिजाऊ साहेबांचा एक उल्लेख आहे बरं का की तिनं कसं मुलाला घडवलं. तर राधा माधव विलास चंपू नावाचा एक ग्रंथ आहे, हा शहाजी महाराजांच्या आज्ञेने त्यांच्या दरबारात लिहिला गेलेला ग्रंथ आहे. बरं. गद्य पद्य मिश्रित असा ग्रंथ आहे तो, संस्कृत भाषेतच आहे. आणि त्याच्यातलंच वाक्य सांगतो तुम्हाला की जशी चंपकेशी खुले फुल्ल जाई तशी शोभलीस ज्यास जाया जिजाई, जिचे कीर्तीचा चंबू जंबू दीपाला तशी सावली माऊलीसी मुलाला. किती सुंदर वाक्य आहे खूपच. की माऊलीसी मुलाला. ह्या तिचा कीर्ती किती आहे, इतकी महत्वाची कीर्ती असून सुद्धा ती काय करते तर सावली बनून राहते मुलासोबत. तर हे किती म्हणजे आपल्याला कळतं ना की शहाजी महाराजांची जरी इथं सावली त्यांच्यासोबत नसली तरी त्यांची पूर्णपणे सावली बनून ही माऊली राहते ना त्यांच्यासोबत. किती सुंदर. स्त्रीने मोठं केलेलं नेतृत्व ह्याबद्दल आपण आता बोलणारच आहोत. मला पहिल्यांदा हा प्रश्न पडतो की एकतर म्हणजे स्त्रीने मोठं केलेलं नेतृत्व हे कसं इतर राजांपेक्षा वेगळं ठरलं महाराजांच्या बाबतीत? काय वेगळेपणा होता त्यांच्या? म्हणजे आपण हे संस्कारांबद्दल तर बोललोच की त्यांनी खूप लहान वयात त्यांच्यावर जे संस्कार केले ते खूप महत्त्वाचे होते. तर अजून अशा काय गोष्टी असतील ज्या महाराजांना इतर राजांपेक्षा वेगळं ठरवायच्या? महाराजांना कुठं ना कुठंतरी ना जी आपण म्हणतो की जी क्रूरता दिसत होती, जे प्रशासन हे मुघल प्रशासन जसे शेतकऱ्यांवरती अत्याचार करतच होते असं नाही म्हणता येते, पण प्रजेवरती जी धर्माच्या अँगलमधनं जी पार्सलिटी होती की हिंदूंवरती जिजिया कर लादणे, त्यांच्या पूजेवरती अडथळा आणणे, गंगेमध्ये स्नान करण्यासाठी सुद्धा कर घेणे, अशा वेगवेगळ्या गोष्टीतनं जे पार्सलिटी होती ती महाराजांनी कुठेतरी केलेली नाहीये. महाराजांनी सगळ्यांना समान वागणूक दिली. ही समान वागणुकीची शिकवण कुठं ना कुठेतरी जिजाऊ साहेब, हिंदूंचा मुळातच स्वभावच त्या पद्धतीचा आहे आणि तोच रुजवण्याचं काम ह्या जिजाऊ साहेबांनी केलंय. कारण शेवटी महाभारतातनंच जसं महाभारत शिकवलं महाराजांना, त्यातनंच धर्मनीती काय असते म्हणजे धर्माचं आचरण काय असतं ह्याचेही धडे शिवाजी महाराजांनी लहानपणापासून घेतलेत ना. आणि मग त्याचं इम्प्लिमेंटेशन जेव्हा आलं तेव्हा मग त्यांच्या प्रशासनातले सगळे उदाहरणं आपल्याला देता येतात की त्यांनी न्याय देताना कुणाचाही म्हणजे विचार केला नाही की किती जवळचा नातेवाईक आहे किंवा किती जवळचा व्यक्ती आहे याचा फारसा विचार महाराजांनी केलेला दिसत नाहीये. महाराजांनी शेती रयतच आपण म्हणूयात की या शेतीबद्दलचं धोरण हे महाराजांचं कायमच संवेदनशील राहिलेलं आहे. न्याय देताना न्याय निवाडा करताना तो किती क्विकली होईल याचाही काळजी घेतली. याच्याबाबत मला सांगायला आवडेल की सुरुवातीच्या काळामध्ये न्यायदानाच्या पद्धतीमध्ये स्वतः जिजाऊ साहेब त्या ठिकाणी उपस्थित राहायच्या. म्हणजे मुलगा काय करतोय, शिवाजी महाराज जिजाऊ साहेब असतील असे न्यायनिवाड्याच्या प्रकरणांमध्ये उपस्थित राहणं आणि मग त्यातनं अनेक गोष्टी शिकायला मिळतात ना शेवटी. की पाटीलकीचे वाद असतात ते सोडण्यासाठी आपल्याला काय काय बघायचंय, त्यांची बॅकग्राऊंड चेक असेल, सगळं ह्या सगळ्या गोष्टी असतातच ना. मग हे कुठेतरी होत असताना जे सहानुभूतीचं राज्य, रयतेचं राज्य आणि रयतेचा राजा आपण म्हणतो ना की बघा, मी तुम्हाला साधं उदाहरण देतो बरं का की हे औरंगजेब वगैरे ही सगळ्या सत्ता उत्तरेत नव्हत्या किंवा दक्षिणेकडे आदिलशाही कुतुबशाही असेल, तर हा औरंगजेब स्वतःला आलमगीर म्हणवायचा. या आलमगीर शब्दाचा अर्थ काय की मालकी हक्क, म्हणजे मालक आहे मी तुमच्या प्रजेचा, असा आहे. शिवाजी महाराजांनी स्वतःला काय लावून घेतलंय? छत्रपती. छत्र धारण करणारा छत्रपती जेव्हा प्रजेवरती छत्र धरतो तेव्हा त्याची ती जबाबदारी बनून राहते. हा मूळता फरक जर का आपण बघितला ना आलमगीर आणि छत्रपती या दोन शब्दांमधला, तरी सुद्धा आपल्याला खूप खोलात जाऊन आपल्याला बघण्याची गरज नाही. इथंच आपल्याला दोन शब्दांमधनं आपल्याला कळू शकतं की महाराजांचं राज्य काय होतं. या गोष्टी आपण लहानपणापासून ऐकत असतो. युद्धातनं तर शिवाजी महाराजांनी त्यांचं कौशल्य तर दाखवलंच आहे, पण मला ना कुठेतरी कायम असं वाटत असतं की शिवाजी महाराजांनी जे प्रशासन राबवलं, जे रिफॉर्मेशन्स केले, त्याच्या मागं शिवाजी महाराजांची भूमिका जास्त महत्वाची या युद्धांपेक्षा सुद्धा. म्हणजे युद्ध करणं महत्वाचं असतंच, पण कुठेतरी युद्धातनं शांततेचा काळ जो असतो त्या काळात जी तुम्ही कामं करता ती तुम्हाला कमी युद्ध करायला भाग पडतात ना. बरोबर. असं आहे. खूप आता सिरियल्स जेव्हा म्हणजे आमचा सोर्स ऑफ नॉलेज काय होतं आतापर्यंत, तर एक तर पुस्तकं वाचायचं मुलांना फारच कंटाळा असतो असं आपण म्हणू शकतो. तर त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख ही एकतर पहिली चौथीच्या पुस्तकातनं झाली, पण त्यानंतर सिरियल्स आणि पिक्चर्समधनंच झाली. कायम असं दाखवलं जातं की जिजाऊ पाळणा हलवतायत,
त्याच्यानंतर नाव शिवाजी महाराजांचं ठेवण्याची एक गोष्ट सांगितली जाते, किंवा एक तलवार देतानाचा एक सीन असतो की जिजाऊ तलवार आपल्या शिवरायांना म्हणजे आपल्या मुलाला देत आहेत. याच्या पलीकडे जिजाऊ दाखवल्या जात नाहीत किंवा आम्हाला दिसल्याच नाही आहेत. मला हे नक्कीच विचारायचं आहे तुम्हाला की राज्यकारभारात जिजाऊंचा सहभाग किती असायचा आणि कसा कसा असायचा. म्हणजे आता जसं तुम्ही म्हणालात की न्यायनिवाडा करताना त्या तिथे असायच्या, अजून अशा कुठल्या गोष्टींमध्ये त्यांचा सहभाग असायचा की जो शिवरायांना शिकता आला पुढे आणि त्यांच्या आचरणात आत्मसात करता आला. बघा, शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा उदय झाला आणि सुरुवातीच्या 8-10 वर्ष म्हणू आपण, या सुरुवातीच्या न्यायदानाच्या प्रक्रियेमध्ये स्वतः जिजाऊ साहेब उपस्थित असायच्या, न्यायनिवाडे करायच्या. मधल्या काळामध्ये काय झालं, एका प्रकरणामध्ये चुकीची माहिती दिल्या गेल्यामुळं न्यायनिवाडा थोडा चुकीच्या पद्धतीने राबवला गेला. आणि हे शिवाजी महाराजांच्या जेव्हा कानी पडलं तेव्हा त्यांनी आईला सांगितले सुद्धा की आई, तू आता इथून पुढे न्यायदानाच्या प्रक्रियेत सहभागी होऊ नको, असं सांगितलेलं दिसतं आपल्या पुराव्यातनं तरी. ठीक आहे, पुढं तरी सुद्धा जिजाऊ साहेबांनी हे सगळं करत असताना कुठेतरी प्रॅक्टिकल व्हावंच लागतं ना माणसाला. जेव्हा चूक होते ती कुठल्याही माणसाकडनं होऊ शकते, त्याच्यामुळे त्यात काय दोष देण्याचा शिवाजी महाराजांचा काय असं दिसत नाहीये. परंतु काय आहे की हे मुलाचं आणि आईचं नातं किती घट्ट आहे ना, याचं एक उदाहरण सांगायचं झालं ना तर आपल्या सर्वांना माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मारलं. अफजल खानाला मारल्यानंतर पुढच्या 18 दिवसांमध्ये शिवाजी महाराजांनी थांबले नाही आहेत, तर पुढच्या 18-19 दिवसांमध्ये त्यांनी पन्हाळा किल्ल्यापर्यंत मजल मारून तिथला किल्ला जिंकला, पन्हाळा काबीज केला. परंतु दुर्दैवाने तिथं असं झालं की सिद्धी जोहरची स्वारी आली आणि महाराज वेड्यात अडकले. या वेड्यात अडकल्यानंतर हा वेढा फोडण्यासाठी म्हणून नेताजी पालकरांनी प्रयत्न सुरू केले, म्हणजे शिवाजी महाराजांचे सरदार. कुठं ना कुठेतरी याला यशस्वी होत नव्हते नेताजी पालकर, आणि म्हणून ते पुण्यात अजून एक प्रकरण उद्भवलं शाहिस्तेखानाचं. हे सगळं होत असताना नेताजी पालकर जेव्हा पुण्याकडे आले, राजगडावर आले आणि जिजाऊ साहेब त्यांच्या समोर होत्या, त्यावेळी झालं असं की जिजाऊ साहेबांनी सांगितलं की तू काय निमित्तानं इकडं आलायस, की तुला मुळात काम आहे की तिथला वेढा फोडणं, माझ्या मुलाला सोडून आणणं. अफजल खान प्रकरणापासून जवळपास 11 महिने माझ्या डोळ्यासमोर माझा मुलगा नाहीये. काय वाटलं असेल त्या आईला. या सगळ्या उद्विग्नतेनं जिजाऊ साहेबांनी स्वतः तलवार उपसली आणि म्हणाले की मीच आता जाते माझ्या मुलाला सोडवायला पन्हाळ्याच्या वेड्यातनं. काय हे, म्हणजे आईचं किती अटॅचमेंट आहे बघा ना मुलाशी. 11 महिने जो मुलगा माझ्या डोळ्यासमोर दिसत नाहीये, माझं सैन्य जर का कुठेतरी कमकुवत असेल तर मलाच आता उतरावं लागेल रणांगणामध्ये, अशी भूमिका जिजाऊ साहेबांनी घेतल्याबरोबर नेताजी पालकरांनी कशीबशी तिथं वेळ मारून नेली असं म्हणूयात आपण. कारण त्यांनी समजून दिलं जिजाऊ साहेबांना की तुम्ही रणांगणावर उतरू नका, आम्ही त्या समर्थ आहोत, मी जातो आणि तो वेढा फोडतो. परंतु बघा ना किती म्हणजे मुलाचं आणि आईचं. अजून एक प्रकरण सांगतो बरं का, कारण अफजल खान प्रसंगावेळी काय झालं होतं की एकतर शिवाजी महाराजांची पत्नी सईबाई यांचं निधन झालं होतं. अशा प्रकरणात सगळं जात असताना म्हणजे खूप कठीण प्रसंग होता. अफजल खानाचं संकट एका बाजूला आलंय, एका साईडला माझी पत्नी गेलेली आहे, तिचा चेहराही मला पाहता आला नाही, अशी सगळी भावना मनात असताना आई मात्र आशीर्वाद देते. किती विलक्षण गोष्ट आहे. कुठं ना कुठे आई म्हणली असती ना की अरे मुला जाऊ नकोस तिकडं, खूप मोठं संकट आलंय अफजल खानाचं. आईने काय सांगितलंय, या अफजल खानाने पूर्वीच्या काळी शिवाजी महाराजांचे जे थोरले बंधू आहेत, आपण त्याचा सुरुवातीला उल्लेख केला, थोरले संभाजीराजे आपण ज्यांना म्हणतो, या संभाजीराजे कसे मरतील याची दक्षता या अफजल खानाने घेतली होती बरं का. त्याच्यामुळं शिवाजी महाराजांच्या आईच्या तोंडी काय वाक्य घातलंय या ग्रंथकारांनी की तू संभाजीचे उसने घे आणि तू कर्म कर, माझा आशीर्वाद आहे तुला. म्हणजे ज्याने तुझ्या भावाला मारलंय त्याला तू संपूर्णच आहे, माझे आशीर्वाद आहेत तुला, अशी म्हणणारी आई किती खमकी असेल, किती स्ट्रॉंग असेल याचा आपण विचारच करू शकतो. कुठली आई बघा, आज आपण ना कुठं ट्रेकला किंवा कुठं बाहेर जात असेल ना सहलीला, तरी काळजी घे, हे कर, असं काळजीपोटीच ती भावना असते ना. पण जिजाऊ साहेबांच्या मनात बघा ना काय भावना आहे, तुझ्या भावाचं उसनं घे, अशी भावना किती स्ट्रॉंग स्त्री असेल आपण याचा विचारच करू शकतो. फक्त खूप स्ट्रॉंग असेल मला तर वाटतं. आणि म्हणजे इथे कमकुवतपणा कुठे दिसतच नाही स्त्रीच्या अजिबात नाही ह्याच्यात. म्हणजे स्त्रीने नेतृत्व घडवताना उलट तिथे व्हॅल्यूज ना किती महत्व दिलं गेलंय हे लक्षात येतं. आणि मला वाटतं ही नाही म्हटलं तरी एक बदल्याची जी भावना आहे ना, ती सुद्धा स्ट्रॉंग असण्याचंच प्रतीक मला वाटते. कारण त्याशिवाय मग आपण पुढे जाऊच शकणार नाही. सो हेही मला इथे म्हणजे मला नोटीस होतं एक तुम्ही सांगताना. हे जेव्हा प्रश्न काढत होते तेव्हा पहिला प्रश्न माझ्या मनात हाच आला होता की जसं आत्ता आपण खूप स्ट्रॉंग असण्याची भावना बोललो, तसंच स्त्रीच्या
स्त्रीच्या नेतृत्वामध्ये किंवा स्त्रीने घडवलेल्या नेतृत्वामध्ये जसं मजबूतपणा आहे तसंच संवेदनशीलता पण आहे असं मला खूप जाणवतं. आणि ती संवेदनशीलता शिवरायांमध्ये खूप आली होती. आणि मला वाटतं त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे की त्यांनी जिजाऊंना सती जाऊ दिलं नाही. हो. आणि ही खूपच मोठी गोष्ट आहे. त्याबद्दल प्लीज सांगा मला. त्याच्या आधी संवेदनशीलता कशी असते बघा, की न्यायदानाच्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला फार प्रॅक्टिकल, म्हणजे आपलं जरी आज कोर्ट असतं आपल्याकडं, वेगवेगळ्या मॉडर्न लाईफमध्ये आपण बघतो ह्या सगळ्या, कुठे ना कुठे इमोशनल अँगल सुद्धा त्या प्रत्येक घटनेला अटॅच असतो. बघा तुम्ही रांजाच्या पाटलाला जेव्हा चौरंग केला, त्यांनी स्त्रीचा बदमल केला म्हणून केला ना, विनाकारण केलं का? त्याचं कुठलं वेगळं प्रकरण उद्भवलं म्हणून केलं आहे का? तर स्त्रीप्रती आदर असणे, संवेदनशीलता दाखवणे. कारण ज्याने गुन्हा केलाय त्याला शिक्षा देणं भाग आहे. मग ती क्रूरतेच्या स्वरूपात का असेना. म्हणजे चौरंग केला म्हणजे 2 हात आणि 2 पाय तोडले त्या रांजाच्या पाटलाचे. पुढच्या काळामध्ये रंगोल त्रिमल वाकडे नावाचा अजून एक माणूस होता बरं का, यांनी असाच एक सिंदळकीचा गुन्हा केला, असा एक शब्द आलेला आहे, म्हणजे व्यभिचारच केला एका स्त्रीसोबत. म्हणून मग आता शिवाजी महाराज त्याला शिक्षा करणार आहेत. महाराज तेवढे संवेदनशील आहेत की ते लगेचच त्यावरती कारवाई करतील, या भीतीनेच तो अटॅक येऊन मेलाय बरं का. देवकरणीने मेला असं त्याचं सगळं आलेलं वाक्य पुढं, तो त्या भीतीनेच मरतो. असं संवेदनशील महाराज जेव्हा शेतकऱ्यांप्रती संवेदनशील राहतात, तेव्हा कौटुंबिक आयुष्यात सुद्धा किती संवेदनशील असतील याचं उत्तम उदाहरण म्हणजे जिजाऊ साहेबच पुन्हा. कारण जिजाऊ साहेबांप्रती ना मला असं कायम दिसतं की इतका त्यांचा भाव, पवित्र भाव आहे. कारण 1665 6 जानेवारी 1665 रोजी जेव्हा शहाजी महाराज यांचं निधन झालेलं आहे, या सगळ्या याच्यातनं जेव्हा सती जाण्याचा प्रयत्न करतात, म्हणजे तेव्हा सती जाणं हा काही काय म्हणू आपण कंपल्शन नाहीये, पण साधारणपणे ती प्रथा पडलेली की आपला जेव्हा नवरा जातोय तेव्हा सती जाण्याचं एक भाग होत असतो या सगळ्या त्या काळामध्ये. आज आपण 21व्या शतकाच्या चष्म्यातनं 17व्या शतकाकडे जेव्हा बघतो तेव्हा थोडीशी काळजी घ्यावी लागते. आपल्याला आज त्या गोष्टी फार टॅबू वाटू शकतात, परंतु ती गोष्ट तेव्हा नॉर्मलाइज होती. आणि अशाच वेळी जेव्हा शिवाजी महाराजांच्या समोर त्यांची आई सती जाते, तेव्हा मात्र शिवाजी महाराजांनी तिला मिठी मारली बरं का. मिठी मारून रडलेत तिच्या कुशीमध्ये आणि म्हणालेत की इथून पुढे मी पुरुषार्थ दाखवू कोणाला, कोण उरले माझ्या पुढं, तू सती जाऊ नकोस म्हणून विनवणी केली या शिवाजी महाराजांनी. किती सुंदर प्रसंग. म्हणजे मी म्हणू की शिवशाहीतला एक अतिशय इमोशनल प्रसंग कुठला असेल तर मला असं वाटतं की हा आहे, ज्या आईने सगळं घडवलंय आणि आता तीच मला सगळं हे दाखवायला नसेल, कारण आता तर सुरुवात होऊन कुठेतरी आता स्टॅबिलाइज झाल्या सगळ्या गोष्टी, आणि तीच बघायला नसेल तर मी काय करणार, कोणाला दाखवू हा पुरुषार्थ, असं महाराजांच्या तोंडी वाक्य. आणि मिठी मारून महाराज रडलेत आईसमोर की तू सती जाऊ नकोस. बघा किती गोष्टी अशा सगळ्या कनेक्टेड असतात सगळ्या, की कुठल्याही मुलाचं आईवरती जीव आणि आईचा मुलावरती असणारा जीव याचं उत्तम उदाहरण म्हणजे जिजाऊ साहेब आणि शिवाजी महाराज, असंच मला कायम वाटत असतं. आणि ते एक चांगलं उदाहरण आहे आपल्या सगळ्या लहान मुलांपासून, फक्त लहान मुलांसाठीच नाही म्हणा बरं का, म्हणजे आजकाल तरुणाईला सुद्धा ते आहेच की आईशी अटॅचमेंट असणं हे काही वेगळं पण नाहीये. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये ते खूप रुजलेली गोष्ट आहे आणि तीच या उदाहरणातून दिसते की सती जाण्याचा प्रसंग. कारण पुढं काय झालं माहिती आहे का, की ते सगळं प्रकरण निभावलं आणि सती जाण्याचा निर्णय जरी जिजाऊ साहेबांनी मागे घेतला तरी सुद्धा आई प्रति किती आदर असतो एखाद्या मुलाला, त्याचं उदाहरण म्हणजे पुढच्या काळामध्ये 6 जानेवारी 1665 रोजी या जिजाऊ साहेबांची सुवर्णतुला या शिवाजी महाराजांनी केली. आपल्याकडे बघा ग्रहण काळामध्ये दानधर्म करण्याची पद्धत आहे. असाच दानधर्म करण्याचा विधी या शिवाजी महाराजांनी पुढच्याच वर्षी म्हणजे शहाजी महाराज गेल्यानंतर केलाय 1665 रोजी. आपल्या साताराजवळ महाबळेश्वरचं मंदिर आपल्या सर्वांना माहीत असेल. या महाबळेश्वरच्या मंदिरामध्ये जिजाऊ साहेबांना तराजूत बसून म्हणूयात अशी एक सुवर्ण तुला केली. मगाशी मी ज्यांचं नाव घेतलं त्या सोनोपंत डबिरांची देखील सुवर्ण तुला शिवाजी महाराजांनी या निमित्तानं केली. कारण त्यांच्याही जडणघडणीमध्ये कुठं ना कुठेतरी मला शिकवण दिल्याचं त्यांनी एक आपण म्हणूयात की एका म्हाताऱ्या माणसाप्रती आदर व्यक्त करणं असेल, कुठं ना कुठेतरी हे संवेदनशील मनच आपल्याला दिसतं. अगदी पुढच्या काळामध्ये म्हणजे जरी हा सगळा गॅप सोडला 1665 नंतर, पुढच्या 10 वर्षानंतर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला 6 जून 1674 रोजी. तेव्हा महाराजांनी आईला मानाची वस्त्र दिली आहेत. आपण राज्याभिषेक सगळं बघतो की कसे विधी पार पडले, सगळं झालं, शिवाजी महाराजांची पुन्हा लग्न लावली गेली, अनेक विधी केले गेले, वेगवेगळ्या त्यांची मिरवणूक काढली गेली, हे सगळं माहीत असतं आपल्याला. पण कुठं ना कुठे एका ओळीमध्येच ते संपलेलं असतं प्रकरण की शिवाजी महाराजांनी जिजाऊ साहेबांना मानाची वस्त्र दिली. त्याच्या मागं भाव किती मोठा आहे महाराजांचा, किती मोठी शिकवण ह्या आईनेच मला इथपर्यंत आणलंय. मला असं वाटतं की ते देण्याचं सुद्धा म्हणजे दातृत्व असं म्हणूयात आपण की ते शिवाजी महाराजांनी दाखवलंय. कारण पुढच्याच 18-19 दिवसांमध्येच म्हणूयात आपण
जिजाऊसाहेब त्यांना सोडून गेल्या आणि मग तो खूप मोठा आघात म्हणूयात की आपण शिवाजी महाराजांवरती झाला असावा. पण महाराज आहेत ना तितकेच प्रॅक्टिकल सुद्धा होते. म्हणजे जरी आपण संवेदनशीलतेचं आपण त्यांना वलय जरी लावलं तरी कुठं ना कुठेतरी प्रॅक्टिकलिटी फार आहे बरं का या माणसामध्ये. कारण जिजाऊसाहेब गेल्यानंतर पुन्हा लगेचच मोहिमेला उतरणारा हा राज आहे. जेव्हा अफजल खानाच्या प्रसंगात अडकलेत तेव्हा सईबाईंचं निधन झालंय, तिचा चेहराही पाहता नाही आलाय. अशा वेळेस बरं सगळी लोक म्हणतात की अफजल खानाचं संकट मोठं आहे महाराज, सला करावा. म्हणजे काय करावा? तह करावा, समोर जाऊ नका, अफजल खानाचं संकट मोठं आहे. पण आई आशीर्वाद देते ना, जगदंबेची कृपा आहे ना माझ्यावर. तर अशा ह्याच्यातनं मी या अडचणींवर सामना करून महाराजांनी संभाजीराजांचं म्हणजे थोरल्या बंधूंचं उसनं घेतलंय अफजल खानाला मारून. किती या सगळ्या गोष्टी कनेक्टेड दिसतात आपल्याला. मी हा ऍक्च्युली प्रश्न तुम्हाला विचारणारच होते की जिजाऊंच्या निधनानंतर त्यांच्या राज्यकारभारावर किंवा शिवरायांवर असा काही वेगळा परिणाम झालेला दिसतो का? म्हणजे उलट प्रॅक्टिकल आहे, म्हणजे खूप प्रॅक्टिकल. म्हणजे उलट जास्त हो, खूप प्रॅक्टिकलिटी जी आईनेच शिकवली असावी असं मला वाटतं. की कारण काय आहे की आपण नेहमी म्हणतो की विजयाचा उन्माद होऊ नये आणि दुःखानं ढळून जाऊ नये असं जे आपण नेहमी म्हणत असतो ते महाराजांच्या आयुष्यातनं कायम दिसत राहतं. म्हणजे तुम्ही बघा अफजल खानाला मारल्यानंतर शिवाजी महाराजांनी कुठेतरी जल्लोष केला असता ना, नाही केलाय. तो पुढच्या 18 दिवसांमध्ये पन्हाळा घेतात आहेत. खूप मोठा पराभव म्हणूयात आपण शिवाजी महाराजांचा की जो पुरंदरच्या तहानिमित्त झालेला आहे. मिर्झा राजा जयसिंगाची जेव्हा स्वारी आली इकडे आणि पुरंदरचा तह झाला, सर्वांना माहीत असेल की 23 किल्ले या औरंगजेबाला द्यावे लागले आणि 12च किल्ले महाराजांकडे राहिलेत. पण पुढच्या 8 वर्षाच्या काळात मात्र काय वाक्य बखरींमधनं आलेलं, आज 1030-360 दुर्ग आहेत. म्हणजे केवळ 12 दुर्ग असणाऱ्या व्यक्तीने पुढच्या 8-10 वर्षांच्या काळामध्ये इतकं मोठं राज्य बनवलं की 260 ते 300 असा आकडा आहे तो बेसिकली. इतके किल्ले काबीज करतो हा माणूस. म्हणजे हा तुटत नाहीये माणूस, हा पराभवाने खचून जात नाहीये. तसंच झालं की जिजाऊसाहेब आणखीन उभा राहतोय. ही घेण्यासारखी गोष्ट आहे आजच्या आयुष्यात आपल्याला. बघा मधल्या काळामध्ये कोविडचा अतिशय बिकट प्रसंग आलाय आणि आपल्या जवळच्या प्रत्येक व्यक्तीने काय नाही कोणाला तरी गमवलंय. पण ह्याच्यातनं सुद्धा उभारी घेणारे अनेक जण आलेत ना. सो ते घेण्यासारख्या गोष्टी आहेत की मला असं कायम वाटत राहतं की शिवाजी महाराजांच्या आयुष्यातनं काय घ्यावं. तर संपूर्ण शिवचरित्र जरी तुम्ही नाही घेतलं तर तुम्ही केवळ पुरंदरच्या तहाचं प्रकरण वाचा आणि त्यातनं शिवाजी महाराजांनी केलेलं कमबॅक वाचा. मला असं वाटतं की तुमच्या सर्वांसाठी ते इतकं प्रेरणादायी ठरणारं दुसरी गोष्ट नाही महाराजांच्या आयुष्यातली. जिजाऊसाहेब गेल्यानंतर शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजयची सर्वात महत्वाकांक्षी मोहीम हाती घेतली. दुर्दैवाने असं झालंय आपल्याकडं की ह्या दक्षिण दिग्विजयवर फारसं कोणी लिखाण त्या पद्धतीने केलं नाहीये. कारण आपल्याला काय आलं की शिवाजी महाराजांकडे बघत असताना कायम अफजल खानाचा वध, शाहिस्ते खानाची बोटं, आग्रा भेट, मग त्यांचा राज्याभिषेक ह्या गोष्टींवरच प्रामुख्याने फोकस दिसतो. कारण ह्या रंजक घटना आहेत ना सगळ्या आणि विश्वास न ठेवता येण्यासारख्या गोष्टी ह्या सगळ्या. की महाराज आग्राच्या भेटीतनं सही सलामत एकही माणूस मरून न देता सही सलामत सुटून येतात. विशेषच गोष्ट नाही. परंतु जेव्हा दक्षिण दिग्विजय म्हणजे जिजाऊसाहेब गेल्यानंतर शिवाजी महाराजांनी आणखीन एक मोठा प्रोजेक्ट केला ज्याला राज्य व्यवहार कोश आपण म्हणतो. की सर्व हे फारसी आक्रमण झालेलं असताना आता हे सगळ्या फारसी शब्दांना कुठं ना कुठेतरी मराठी प्रतिशब्द द्यायला हवेत. म्हणून बघा किल्ला हा फारसी शब्द आहे, त्याला दुर्गा हा शब्द दिला. पेशवे हा फारसी शब्द आहे, त्याला पंतप्रधान किंवा असं नाव दिलं, प्रधान नाव दिलं. तर काय आहे की ह्या सगळ्या बेसिक गोष्टींचं रिफॉर्मेशन्स असतात ना ते महाराजांनी करून दाखवलेत. जिजाऊसाहेब गेल्यानंतर नक्कीच त्यांना दुःख तर झालंच असणार आहे, पण लगेचच दक्षिण दिग्विजय सारखी मोठी मोहीम हातात घेणं असेल अशा याच्यातनं महाराजांचं कर्तृत्व खूप प्रॅक्टिकल होतं किंवा त्यांचं आचरण खूप प्रॅक्टिकल होतं असं आपल्याला दिसतं नक्कीच. बरोबर. तुम्ही जो जिजाऊ साहेबांबद्दलचा सतीचा प्रसंग आहे तसंच सईबाई ज्या वेळेला सईबाईंचं निधन झालं तोही असा खूप इमोशनल प्रसंग त्यांच्या आयुष्यातला आहे. तर त्याच्याबद्दल मला जाणून घ्यायला आवडेल. काय झालं की पावसाळा संपला होता आणि हा 1659चा प्रसंग आहे की जेव्हा अफजल खानाचं संकट येणार ह्याची कुठे ना कुठे माहिती महाराजांना कळाली होती. हा अफजल खान खरं तर वाईचा सुभेदार होता कारण त्याला वाईचा प्रांत सगळा हा माहीत होता. तो काही इथल्या प्रांताला किंवा इथल्या भागाला अनोळखी होता, त्यासाठी हा भाग असं काही नव्हतं आणि हे महाराजांनी ओळखलेलं होतं. या सगळ्या गोष्टींची तयारी होत असताना महाराजांना माहित होतं की पावसाळा संपल्यावरती हा अफजल खान आपल्यावर चालून येणार आहे. याचं निमित्त म्हणून मग महाराजांनी राजगड सोडला आणि जावळीतला प्रतापगडचा किल्ला निवडला त्यांनी. याच्या मागं खूप स्ट्रॅटेजिक मला असं वाटतं की एक त्यांची मांडणी असावी त्या सगळ्या मागं. परंतु झालं असं की 5 सप्टेंबर 1659 साली त्यांना प्रतापगडावर बातमी आली, कारण बातमी पुरवणारे काही हेर होते, त्यांच्याकडे बातमी आली की सईबाईंचं निधन झालंय. आता तुम्ही असा विचार करा की एक असा पती की जिच्यासोबत ही 18 वर्षीय स्त्रीने संसार केलाय
7 वर्षाची असताना निंबाळकर घराण्यातली ही स्त्री भोसले घराण्याची सून होते. इतकं सुंदर सगळा संसार चालला असताना त्यांच्या पोटी 2च वर्षांपूर्वी आता एक छान मुलगा जन्मला आहे. त्याचं नाव आहे संभाजी. आणि संभाजी राजे जन्माला येतात, त्यांची नुकतीच कुठेतरी आता जडणघडण पण नाही, मी म्हणत आहे की बालसंगोपनच सुरू झालेलं आहे. अशा काळामध्ये सईबाई खरं तर आजारी आहेत बरं का सुरुवातीपासूनच. आणि अशातच त्यांना अशी बातमी येऊन धडकते की जेव्हा कुठेतरी बिकट प्रसंग माझ्यावर आलेला आहे. काय झालं असेल त्या माणसाच्या मनात, विचार करा ना तुम्ही, की माझ्या पत्नीचं चेहराही मला बघता येत नाहीये अशा संकटाच्या वेळी. महाराजांनी प्रॅक्टिकल व्हावं का इमोशनल व्हावं, या दुविधा मनस्थितीत कुठलाही माणूस वाढकेल हो. म्हणजे शिवाजी महाराज काय त्याला अपवतच असेल असं मी अजिबात म्हणणार नाही. त्यांना आज आपण महापुरुष म्हणतो, ते त्यांना मन होतच ना कुठं ना कुठेतरी. तर अशी घटना होते. आणि मग त्यांच्या पुढं 2 पेच प्रसंग येतात ना. कारण एकतर माझी पत्नी गेली आहे आणि माझा मुलगा 2 वर्षांचा आहे फक्त. आता त्याचं काय करायचं पुढं, त्याला मला घडवायचं आहे, तो उत्तराधिकारी ना या राज्याचा. मग अशा वेळी काय करायचं, महाराजांच्या मनात किती प्रश्न आले असतील. आणि एका बाजूला अफजल खान येतोय. या सगळ्या परिस्थितीतनं महाराज कमबॅक करतात, ते सगळं करतात. पुढच्या काळामध्ये छत्रपती संभाजीराजांना, म्हणजे संभाजीराजांना छत्रपतीपर्यंत जाण्याच्या प्रवासात महाराजांची इतकी व्हॅल्यू ॲडिशन आहे त्याच्यामध्ये, की आपल्याकडे एक ॲबे कॅरा नावाचा एक फ्रेंच प्रवासी आला होता बरं का. आणि त्याने असं लिहिलंय की ह्या संभाजीराजांमध्ये नेतृत्व गुण आणण्यासाठी आणि त्याला उत्तम सेनापती बनवण्यासाठी स्वतः शिवाजी महाराजांनी दखल देऊन बारीक सारीक गोष्टींच्या दृष्टिकोनातनं विचार केला, असं आपल्याला पुरावाच मिळतो ना. कुठलाही बाप, म्हणजे शहाजी महाराजांनी जसं शिवाजी महाराजांना घडवण्यात तितकी फिजिकली सोबत राहून भूमिका बजावता नसेल आली, पण शिवाजी महाराजांना ते होतं ना शक्य. त्यात सईबाईंचं जाणं हा खूप मोठा आघात होता कुठं ना कुठेतरी. मग त्यावेळेस जिजाऊ साहेबांचं पुन्हा एक आपल्याला दिसतं की त्यांनी मग म्हणजे नातवाला कसं घडवलं असेल. 11 महिने हा व्यक्ती जर का स्वराज्यात नसेल तर त्यावेळेस काय भावना असेल ना. मला वाटतं की दोन्ही प्रकारचे संस्कार म्हणू किंवा म्हणजे आता संभाजीराजे हे योद्धे होते, ॲट द सेम टाइम त्यांना संस्कृतचे अभ्यासक होते आणि ते कवी होते. तर हे फार इंटरेस्टिंग गोष्ट वाटते की म्हणजे एक पूर्ण पुरुष बनणं जे असतं ना, तर त्याची शिकवण शिवाजी महाराजांनी त्यांना दिली होती. तर त्याबद्दल मला नक्की जाणून घ्यायला आवडेल, म्हणजे पूर्ण पुरुषाची व्याख्या काय होती त्यांच्या दृष्टीने. बघा ना, एखाद्या सेनाजीच्या अंगात असणारे जे सगळे जडणघडण शिवाजी महाराजांची झाली, ज्या पद्धतीने ज्या सगळ्या गोष्टी तीच पुन्हा रुजवणं आणि मग आता एक बेस तयार झालाय तर इथून पुढे अजून इलेव्हेट करणं स्वराज्य, ही भावना शिवाजी महाराजांच्या मनात आहेच ना. कारण मग जेव्हा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होतो तेव्हा खालच्याच म्हणजे शिवाजी महाराजांच्या सोबतीनं खाली कोण बसलेले, तर छत्रपती संभाजीराजे बसले. त्याच्यामुळे कुठं ना कुठेतरी हा डायरेक्ट मेसेज आहे तिथल्या सभेला सुद्धा आणि सर्वांना सुद्धा की माझा उत्तराधिकारी आता संभाजीराजे आहेत. बरोबर. आणि मग त्यांना ह्याचं अजून एक उदाहरण सांगतो बरं का मी, की एक बाप म्हणून शिवाजी महाराजांची भूमिका कशी होती. तर आपल्या मुलाला घडवायचंय ते फक्त असं सांगून घडवता येत नाही ना, प्रॅक्टिकली सुद्धा ते नॉलेज द्यावं लागतं ना. तर जेव्हा आग्रा भेटीचा प्रसंग आला तेव्हा स्वतः शिवाजी राजांनी काय केलंय, स्वतः फक्त गेले नाहीत बरं का औरंगजेबाच्या भेटीला, सोबतीला 9 वर्षाच्या संभाजी राजांना सुद्धा नेले. हा खूप मोठा मेसेज आहे बरं का संभाजी राजांसाठी. का, कारण जेव्हा आपला मुलगा आपल्या सोबत जातो तो मुलगा इतर शाह्यांचं स्वरूप बघेल, त्यांची कार्यपद्धती बघेल, त्यांची सभा कशी भरती हे बघेल, ही भूमिका महाराजांसाठी असणारच ना. मग 9 वर्षाच्या मुलाला जेव्हा आग्र्याच्या भेटीत नेतायत तिथला बिकट प्रसंग येतो, काय होतं की औरंगजेब त्यांना नजरकैदेत टाकतो शिवाजी महाराजांनी संभाजीराजांना. संभाजीराजांना तिथं काहीतरी पंचआजारी मनसबदारी वगैरे देण्याचा प्रयत्न सुरू होतो सगळा तो, की आता आम्ही तुमची चाकरी करू वगैरे. पण ते सगळी वरवरची दिखावा आहे बरं का सगळं. हे सगळं होत असताना जेव्हा तिथनं सुटकेचा प्रसंग येतो, ते आता सुटका कशी झाली असेल ना त्याबद्दल इतिहासात किती वाद होतील, की ते पेटऱ्यातनं बसून आले का वेषांतर करून आले, कसे आले असतील. मूळ मुद्दा हा आहे की जेव्हा ते आलेत तेव्हा ते दोघंही सुखरूप आलेत का, तर आलेत, पण कसे आलेत त्याचा नीट बारीक निरीक्षण केलं तर तुम्हाला कळेल की संभाजीराजांना मात्र त्यांनी सोबतीला आणले नाही. म्हणजे तिथून सुटलेलं असताना त्यांनी संभाजीराजांना डायव्हर्ट केले तिथनं. मोरोपंत पिंगळेचे शिवाजी महाराजांचे सोबतीला होते, पंतप्रधानचे पुढे पेशवे झाले. त्या मोरोपंतांचे एक नातेवाईक या मथुरेच्या भागामध्ये राहत होते आणि त्या नातेवाईकांच्या घरी संभाजीराजांचं त्यांना त्या भागामध्ये पाठवलं आणि तिथं थोडं वेळ थांबून दिले. या मागची भूमिका काय आहे की स्वराज्याचे दोनही उत्तराधिकारी जर का इथून निघाले सोबत तर कुठे ना कुठे खूप मोठी हाय रिस्क आहे. बरोबर. दोघांनाही काय झालं तर काय करणार. अशा वेळी शिवाजी महाराजांसाठी
आपल्या 9 वर्षाच्या मुलाला एका परमुलखात सोडावं लागतं, ही भावना किती त्रासदायक असू शकते याचा विचार करा ना. पण तितकंच प्रॅक्टिकल सुद्धा व्हावं लागतं. म्हणून मग संभाजीराजे मागं राहतात, मथुरेत राहतात. त्याहूनही बिकट प्रसंग सांगतो मी तुम्हाला पुढे जाऊन, की जेव्हा सुखरूप शिवाजी महाराज स्वराज्यात परततात राजगडला, आणि या ठिकाणी आल्यानंतर आता संभाजीराजे मागे राहिलेत. त्यांच्या मागे ते तिकडे सगळे शोधाशोध सुरू झाली आहे. त्यांचा जीव आता धोक्यात आहे. अशा वेळी काय करायला पाहिजे, तर शिवाजी महाराजांनी संभाजीराजांचे दिवस घातले, श्राद्ध घातलंय. आपल्या मुलाचं श्राद्ध शिवाजी महाराजांनी घालावं लागतं. ही भावना एखाद्या बापासाठी किती विचित्र असू शकते. पण आपला मुलगा स्वराज्यात सुखरूप यायला हवा ना. मग अशी एक हुल उठून दिली या शत्रूच्या मनामध्ये, की आता माझा मुलगा मेलाय, आता शोधाशोध करून काय उपयोग नाहीये. म्हणून तो सगळा शत्रूचा वेडा म्हणूयात आपण, सगळे प्रयत्न सैल पडलेत. आणि त्या सगळ्या सैल पडल्याच्या दिखाव्यातनं संभाजीराजे सुखरूप आपल्याकडे पोहोचले. जे शकलीतला उल्लेख आहे तुम्हाला सांगतो. बापरे. पण ही जरी प्रॅक्टिकॅलिटी असली तरी ते सगळं हुल असेल कदाचित, ही सगळी पुराव्यातनं आलेली. पण ती भावना सुद्धा किती कठीण आहे ना. म्हणजे हे इमॅजिनच नाही करू शकत आपण, की म्हणूनच तो महापुरुष होता, म्हणूनच महापुरुष होता असं वाटतं ना. म्हणजे सगळ्या भावनांना, म्हणजे आपण म्हणतो की राग, द्वेष, लोभ, प्रेम, किती वेगवेगळ्या भावना असतात माणसाच्या मनात. त्यातनं तुम्हाला प्रॅक्टिकल व्हायचंय, तर ह्या भावनांना किती मागे सारावं लागतं, तुम्ही विचार करा ना. या सगळ्या अभ्यासामध्ये मला अजून एक गोष्ट दिसली, ती म्हणजे महाराजांना 6 मुली होत्या. तर मुलीचे वडील म्हणून किंवा मुलींचे वडील म्हणून त्यांची भूमिका कशी राहिली याबद्दल सांगू शकाल? बघा, शिवाजी महाराजांना 2 मुलं म्हणजे संभाजीराजे आणि राजाराम महाराज आपल्याला सर्वांना माहीत असतात. पण अनेकांना माहीत नसतं की शिवाजी महाराजांना 6 मुली होत्या. यांची जडणघडण नेमकी कशी झाली याचं पुराव्यांती आपल्याला नेमकं दर्शन घडत नाहीये. कारण ज्या ठिकाणी पुरावा नाही त्या ठिकाणी आपल्याला फारसं भाष्य किंवा तर्काची गणितं फारशी लढवायची नसतात इतिहासात. तर त्याच्यामुळे मी तरी स्पष्टपणे सांगेन की याबद्दलचे पुरावे तितके उपलब्ध नाही आहेत. परंतु एक इंटरेस्टिंग गोष्ट यातली अशी की राणूबाई ज्या होत्या, म्हणजे शिवाजी महाराजांची मुलगीच बरं का, त्यांना महाडिक घराण्यामध्ये त्यांचा विवाह झाला होता पुढच्या काळामध्ये. आणि म्हणजे हरजी राजे महाडिक होते, म्हणजे त्यांचे पती. यांनी पुढं स्वराज्यामध्ये मग ती भूमिका घेतली बरं का, की स्वराज्यामध्ये ते आलेले आहेत आणि स्वराज्यासाठी त्यांनी कार्य केलेलं आहे. कारण शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक जेव्हा झाला आणि पुढच्या काळामध्ये जेव्हा दक्षिण दिग्विजयाची मोहीम घेतली हाती, त्यावेळी हरजीराजे महाडिकांनी मात्र खूप चांगली काय म्हणू कार्य बजावलं आपण असं म्हणूयात. पुढच्या काळामध्ये संभाजीराजांच्या काळात सुद्धा यांनी तितकीच चांगली मोलाची साथ दिली आहे असं दिसतं. म्हणजे कुठं ना कुठंतरी कसं आहे की भोसले घराण्याचं वलय जरी असलं तरी स्वराज्याचा डोलारा आता खूप मोठा आहे आणि तो विस्तार करून खूप वाढलाय. अशा वेळेस या मुलींची जडणघडण होत असताना, त्यांना त्या पर्यावरणामध्ये दाखल होत असताना त्यांची सुद्धा तितकीच मदत लाभणं हे शिवाजी महाराजांसाठी महत्त्वाचं सुद्धा होतं आणि एक इमोशनल कनेक्ट सुद्धा तितकाच राहिलेला होता असं आपल्याला नक्कीच सांगता येतं. बरोबर आहे. म्हणजे त्यावेळेला जावई राजांसोबत हो. बघा ना, म्हणजे शिवाजी महाराजांसाठी अनेक मंडळींनी विरोध केला. अगदी त्याच्यामध्ये लांबवरचे नातेवाईक वगैरे असतील किंवा असतील, हे सगळे असतील. परंतु हा सगळा विरोध होत असताना सुद्धा काही मंडळी किंवा काही लोक हे शिवाजी महाराजांच्या वतीनं आलेत. महाराजांचे सगळेच नातेवाईक नाहीत बरं का हे सगळे. म्हणजे कितीतरी अशी उदाहरणं आहेत की शिवाजी महाराजांशी काही रक्ताचं नातं नाही किंवा लांबवरचं नातं नसणारी सुद्धा लोकांनी स्वराज्यासाठी किती योगदान दिलंय. पण हे सगळं होत असताना कुठेतरी कुटुंबातनं जेव्हा एक छानसा सपोर्ट मिळतो तेव्हा मला वाटतं तो एक सपोर्ट असतो ना. म्हणजे कीर्तीने म्हटलं तरी एक चांगला अप्रूप असणारा सपोर्ट आहे ना तो किती. तर ते आपल्याला दिसतं ना उदाहरण आपल्याला नक्कीच. आता एक थोडासा वेग प्रश्न आहे, पण मला असा नेहमी प्रश्न पडतो की आज जर का महाराज असते तर ते कसे वडील झाले असते. आता मी स्वतःच एक 7 महिन्याची मुलगी आहे मला. आणि त्याच्यामुळे मी ते थोडंसं रिलेट करू शकतो की वडिलांच्या भूमिकेत जेव्हा शिवाजी महाराजांना बघतो किंवा वेगवेगळ्या भूमिकेतनं बघतो आपण. आज आपण वेगवेगळ्या गोष्टीची चर्चा केली की वडिलांच्या भूमिकेतनं असेल, आईच्या म्हणजे मुलाच्या भूमिकेतनं असेल. अशी जर का असते ना आणि आजच्या काळामध्ये महाराज असते ना, तर त्यांचं मला कुठं ना कुठेतरी एक गोष्ट नक्कीच हायलाईट झालेली असते, ती म्हणजे संवेदनशीलता आणि प्रॅक्टिकलिटी ह्या दोघांचा उत्तम बॅलन्स. हा महाराजांनी आजच्या काळात सुद्धा राखण्याचा तितकाच प्रयत्न केला असता. आज बघा ना काय झालंय की युग म्हणजे काळ फार फास्ट आहे. लोकांना कुठल्या गोष्टीसाठी थांबायची हे नाहीये. पण महाराजांच्या पूर्ण शिवचरित्रातनं आपल्याला घेण्याची गोष्ट काय असेल तर ते म्हणजे विजयाचा उन्माद न करणे आणि पराभवातनं खचून न जाणे. बघा आज आपल्या प्रॅक्टिकल लाईफमध्ये किती फायनान्शियल स्ट्रगल्स असतील, किती वेगवेगळे स्ट्रगल असतील, फॅमिली स्ट्रगल्स असतील. या सगळ्या स्ट्रगल महाराजांना नव्हते का? सगळे होते ना. पण महाराजांनी त्याच्यावर मात केली ना.
काय आहे की आपल्याला असं फारसं असं वाटतं आपल्याला की महाराजांच्या काळात खूप ह्या सगळ्या वेगळ्या गोष्टी होत्या. प्रॉब्लेम तेच आहेत. सोल्युशन्सचा मला असं वाटतं की वेगळा असेल आजच्या काळामधला, पण बेसिक्स तर आहेत ना. कारण शेवटी काय आहेत, आपल्याला अटॅच करून ठेवणारी मूल्य आहेत आणि ही मूल्य कधीच बदलत नाहीत बरं का. मूल्य तशीच राहतात काळ किती पुढं सरकला तरी. त्याच्यामुळे महाराजांची मूल्य खूप स्ट्रॉंग होती आणि जडणघडण खूप स्ट्रॉंग झाल्यामुळे महाराज आजही डगमगले नसते कुठल्याच संकटाला, असं मला नक्की वाटतं. अगदी खरं आहे. मला वाटतं की त्यांची अल्फा मेलची कॉन्सेप्ट पण फार वेगळी असते जी आजच्या काळात रूढ झाली तशी नक्कीच नसते. म्हणजे महाराजांसाठी तुम्हाला काय वाटतं की महाराजांसाठी पुरुषत्व हे अल्फा मेलपेक्षा कसं वेगळं आहे? बघा मी तुम्हाला एक उदाहरण देतो. आग्रा भेटीचा प्रसंग आहे ना, त्यावेळी मला असं वाटतं की हिंदुस्थानातले दोन खूप मोठ्या व्यक्ती एकमेकांसमोर येतात, तेव्हा तुम्ही अल्फा मेल कोण आहे वगैरे असा विचार करायचा सोडून जर का वेगळ्या अँगल त्याला बघितला ना, तर औरंगजेब आणि छत्रपती शिवाजी महाराज एकमेकांसमोर येण्याची ती एकमेव घटना आहे, पहिली आणि शेवटची बरं का. अशा वेळेस महाराजांचा पुरुषार्थ जागा होतो, त्यांना तो अपमान सहन होत नाही आणि त्या अपमानाचा बदला नाही, पण ती नाराजी समोर उघड व्यक्त करणं. त्या राजदरबाराचे खूप नियम असतात बरं का. म्हणजे ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचं सगळा तो प्रसंग आपल्याला सर्वांना माहीत असतो की काय घडलं, परंतु या दरबाराची एक शिस्त होती. अशा शिस्तीचा भंग करून, म्हणजे त्या इतकी शिस्त होती की डाव्या हातावर उजवा हात ठेवून खाली मान घालून फक्त औरंगजेब काय म्हणेल किंवा त्याचा शेजारचा काझी काय म्हणेल अशी जिथं रीत आहे, अशा ठिकाणी जेव्हा शिवाजी महाराजांना चुकीची वागणूक मिळते, म्हणजे शिवाजी महाराजांनी ज्याला हरवले त्या जसवंत सिंहाचं रांग पुढे आहे, म्हणजे तो पुढं उभा आहे, शिवाजी महाराज त्याच्या मागं उभे आहेत. हा अपमान सहन न झाल्यानं कुणाच्याही मनात किती पुरुषार्थाने स्वाभिमान जागा होईल. महाराजांच्या मनात तर किती, म्हणजे भीती आहेच ना त्यामागं की औरंगजेब तर असा अपमान सहन करू शकतो का? नाही करू शकत. पण तुम देखा, तुम्हारा बादशाह देखा, तुम्हारा बाप देखा, असं ते खडसवून वाक्य महाराज जेव्हा बोलतात तेव्हा मला वाटतं सिग्मा वेल का काय तुम्ही आजच्या भाषेत तुम्ही म्हणा. कारण शिवाजी महाराज जेव्हा आग्र्याच्या भेटीला आग्र्यामध्ये येत आहेत, प्रवेश करत आहेत, तेव्हा परकालदास नावाचा एक व्यक्ती बरं का, त्यांनी ती सगळी पत्र लिहिलीत आणि ती पत्र खरं तर काय आहेत की आपल्याला आग्रा भेटीचं सगळं एकंदर डेली काय काय चालायचं तिथं हे समजून घेण्यासाठी ती सगळी डिंगल भाषेतली पत्रांचा फार उपयोग करता येतो. त्याच्यामध्ये असं लिहिलंय की हा पालखीतनं जाणारा राजा आम्ही जेव्हा पाहिला, विलक्षण गोरा येतो आणि त्याची पर्सनॅलिटी इतकी वेगळी आहे, म्हणजे इतकी अशी पर्सनॅलिटी आहे की हा राजा आहे हे सांगण्याची गरज उरत नाहीये. किती सुंदर वर्णन आलं बघा ना. म्हणजे शिवाजी महाराजांची जी सगळी वर्णनं आज आपल्याकडे उपलब्ध आहेत, अनेक फॉरेन ट्रॅव्हलर्सने सुद्धा अनेक प्रकारची वर्णनं केली असतील. एकंदर काय दिसतं शिवाजी महाराजांच्या पर्सनॅलिटीकडे बघताना, तर शिवाजी महाराजांची नजर तीक्ष्ण आहे. रंग त्यांचा गहू किंवा गोरा वर्ण असे उल्लेख येतात आणि या सगळ्यांना त्यांचं राजबिंड स्वरूप आपल्याला दिसतं. काय असतं बघा की व्यक्ती असणं तो राजबिंड असणं हे खूप वेगळं आहे. म्हणजे पर्सनॅलिटी खूप तुम्हाला डिफर इतरांपासून वेगळी करवते ना. त्याचं एक उत्तम उदाहरण आपल्याला या सगळ्या पुराव्यातनंच सापडतं बरं का. म्हणजे पुराव्यांच्या बाजूला जाण्याची गरज सुद्धा नाही आणि तर्क लढवायची सुद्धा गरज नाही आपल्याला. असं वेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे कारण काय झालं की पुढच्या काळामध्ये या शिवाजी महाराजांनी जेव्हा राज्याभिषेक करून घेतलाय, त्या राज्याभिषेकाचे सुद्धा खूप वेगवेगळे परिणाम झालेले आहेत. काय की आपण तोपर्यंत जसं तुम्ही सुरुवातीला म्हणालात की अनेकांना वाटत होतं तेव्हा की शिवाजी महाराज केवळ बंडखोर आहेत का, पण त्याचं सगळ्यांचं उत्तर फुलस्टॉप कधी झालंय त्या सगळ्या प्रकरणांना, तर तो म्हणजे राज्याभिषेकाच्या निमित्तानं. जेव्हा अभिषिक्त राजा होतो, त्याची सार्वभौमत्वाची प्रतीक तो धारण करतो, रयतेवरती छत्र धरतो, स्वतःची नाणी पाडतो, स्वतःच्या नावाने शक सुरू करतो, हे जे सगळे इनडायरेक्ट मॅसेज आहेत ना, हे जनतेला देत असताना इतर सत्तांना सुद्धा देत असतात. परिणाम काय झाला, दक्षिण दिग्विजयाच्या वेळी जेव्हा महाराज तेव्हाचं भागानगर हैदराबाद आपण ज्याला म्हणतो, या भागातनं जात असताना कुतुबशहा त्यांच्या भेटीला येतो. कारण आता तुम्ही राजे झाले आहात ना, आता ती पर्सनॅलिटी फक्त बंडखोर किंवा वेगवेगळ्या लढाया मोहिमां करण्यापुरती राहिलेली नाहीये. हा एक अभिषिक्त राजा आहे आणि त्या राजाचा प्रोटोकॉल एका राजाने कसा करायचा असतो हे आपल्याला त्या उदाहरणात दिसतं की अतिशय जंगी स्वागत केले. आपल्या सगळ्यांना काय वाटतं माहिती आहे का की राज्याभिषेक हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला सुवर्ण प्रसंग आहे. नक्कीच तो आहेच, यात काय वादच नाहीये. परंतु तुम्ही जर का फारसं लक्ष देत नाही अनेक जण, ते म्हणजे शिवाजी महाराजांचं दक्षिण दिग्विजयाच्या वेळी कुतुबशहाने केलेलं स्वागत. म्हणजे केसराचे सडे रस्त्यावरती टाका, सुवर्ण नाणी ही लोकांच्या हातात दिली, त्याचा वर्षाव करा शिवाजी महाराजांच्यावर, असे सगळं इतकं विलक्षण असा तो सगळा प्रसंग आहे. मला वाटतं की कुठं ना कुठंतरी शिवाजी महाराजांचं राजेपण जे आपण म्हणतो ॲक्नॉलेज करणं असतं, हे इतर सत्तांनी मग तेव्हा सुरुवात झालेली.
आता हे पुन्हा असं आहे की आम्हाला माहितीच नाही याबद्दल. म्हणजे खरोखर इतका मोठा प्रसंग असून सुद्धा राज्याभिषेक तर आहेच, पण मग हे इतकं दुसऱ्या कोणीतरी हे एवढं कौतुक करतं. दुसऱ्या शत्रूच म्हणूयात आपण, शत्रूने, सुरुवातीच्या काळात exactly. शत्रूच असणाऱ्या माणसाने असं स्वागत करणं आणि मग महाराजांचं ते आग्रा भेटीमध्ये असं डरकाळी फोडणं, किती विलक्षण प्रसंग आहेत हे सगळे. आपण आतापर्यंत काय काय पाहिलं तर हेच पाहिलं की एक मुलगा म्हणून महाराज कसे होते, एक आईने वाढवलेला मुलगा म्हणून ते कसे होते, एक पती म्हणून कसे होते, एक बाप म्हणून कसे होते, आता एक सैनिक म्हणून कसे होते, हे एक समजून घेण्याचा माझा प्रयत्न असेल. महाराजांचं जे नेतृत्व होतं तर त्यामध्ये सहानुभूतीची किती भूमिका असेल? बघा, जेव्हा सैन्य असतं आणि जेव्हा मोहिमा समोर येतात तेव्हा ती संकटाच्या स्वरूपात येत असतात बरं का. म्हणजे ते काय मोहीम अशी, बऱ्याच मोहिमा प्लॅन सुद्धा असतात. म्हणजे सुरतेची स्वारी ही महाराजांकडनं प्लॅन होती, पण महाराजांवर तर अनेक संकटच येत गेलीत ना सुरुवातीच्या काळापासून. मला एक ना सुरुवातीच्या काळात एक प्रसंग सांगावासा वाटेल इथे, की महाराजांचा पुरुषार्थ याला किती आपण बिंबवू शकतो लहान मुलांमध्ये सुद्धा किंवा इतर सगळ्यांमध्ये. कारण शिवचरित्रातनं हा प्रसंग तितकासा उलगडून दाखवला जात नाहीये. तो प्रसंग म्हणजे शिवाजी महाराजांची अगदी सुरुवातीची मोहीम किंवा आलेलं संकट, ते म्हणजे मुसेखान आणि फतेखान किंवा बजाची हैबतराव या सगळ्यांचं संकट जेव्हा आदिलशहाकडनं ही सगळी मंडळी पाठवली गेली तेव्हाचं हे संकट आहे. पुरंदरवर एक लढाई झाली बरं का महाराजांची, जी टेक्निकली आपण म्हणूयात की कागदपत्रातनं उलगडून दिसणारी तशी पहिली लढाई आहे. या पहिल्या लढाईचं नेतृत्व स्वतः शिवाजी महाराजांनी केलंय. म्हणजे ते कदाचित सेनापतीच्या भूमिकेत असतील असं म्हणूयात आपण, कारण शिवभारतातला एक उल्लेख आहे. आज आपण बघा एक चित्रपट अनेक असे बघत असतो की कुठली तरी मॅच होणार आहे आणि मग त्यातला कोच 70 मिनिट वगैरे असं ते आवेशपूर्ण भाषण देतो आणि मग ते सगळे त्याचे ते सगळे प्लेयर्स, नक्कीच तो एक चेतना मिळतेच ना तुम्हाला. अशी चेतना, अशी भावना कुठल्या खचलेल्या सैन्यामध्ये विझवून ते एक नवीन त्यांना प्रेरणादायी काहीतरी सांगणं, हे कुठल्याही राजाचं, कुठल्याही लिडरशिपचं कामच आहे ना. महाराजांची अशी अनेक उदाहरणं आहेत की जिथं ते लिडिंग ऑन फ्रंट आहेत बरं का. पुरंदरचं तसंच एक एक्झाम्पल आहे. आणि शिवभारत हा ग्रंथ मी पुन्हा पुन्हा सांगतोय, त्यातलंच आलेलं उदाहरण आहे की शिवाजी महाराजांनी या खचलेल्या सैन्यासमोर, कारण एक खूप मोठं संकट चालून येत आहे मुसेखान आणि फतेखानाच्या निमित्तानं, तेव्हा हैबतरावांनी मराठ्यांनी जिंकलेला सुभान मंगळचा म्हणजे शिरवळ पुण्याजवळचं आहे त्या ठिकाणचं ती गडी असेल ती पुन्हा काबीज केल्यानंतर मराठ्यांच्या सैन्याचं खच्चीकरण झालं, हे शिवाजी महाराजांनी पाहिलं. परंतु सेनापतीची भूमिका आहे आपल्या सैन्याला प्रेरणा जागवायची, म्हणून एक खूप चांगलं आवेशपूर्ण भाषण दिल्याचा उल्लेख या शिवभारत ग्रंथात आहे. हे अनेकांनाच माहीत नाहीये. बघा ना की वेगवेगळ्या रूपातनं आपण शिवाजी महाराजांना बघत असतो. सेनापतीच्या रूपातनं जेव्हा सैन्याला ते आदेश देत असतील, काय बोलले असतील आपल्याला माहीत नाहीये, पण शब्द आपण रिलेट करू शकतो ना. जेव्हा सुरतेची स्वारी होते शिवाजी महाराजांची, तेव्हा आपल्या सैन्याला आदेश देतात की माझ्या नावाने गर्जना करत तुम्ही त्या शहरात शिरा. मग कुठं ना कुठेतरी आपल्याला कळतं ना की महाराजांचं सैन्याप्रती आता कसं म्हणूया की कॉस्मी द ग्वार्थ नावाचा एक पोर्तुगीज प्रवासी होता, एक माणूस होता ह्या गोव्यामध्ये, आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र लिहिलेलं आहे बरं का त्या काळातच. खूप विशेष गोष्ट आहे, अनेकांना माहीत नाही पुन्हा एकदा. आणि त्यांनी असं लिहून ठेवलं आहे की शिवाजी महाराज हे मोकळ्या वेळांमध्ये, म्हणजे मोहिमेमध्ये जेव्हा मोकळा वेळ मिळतो, मोकळा श्वास घ्यायला वेळ मिळतो, तेव्हा ते आपल्या सैन्यांची विचारपूस करत, या सैन्यांच्या सगळ्या अडीअडचणी समजून घेत, त्यांना भरमसाठ पगार देत. याच्यामुळं झालं काय की अनेक लोक त्यांच्या सैन्यामध्ये रुजू होण्यासाठी इंटरेस्टेड असत, असं त्या कॉस्मी द ग्वार्थनी लिहिलंय. तर बघा अजून एक असं आहे की सैन्यपती कसं असतं की आपल्यासाठी हा माणूस शेवटी जीव देणार आहे ना. ही महाराजांप्रती भावना किती वेगळी असू शकते बघा ना. महाराजांसाठी अनेकांनी जीव दिला. त्याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीच्या काळामध्ये मुरारबाजी असतील किंवा पुढच्या काळामध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे की पन्हाळा पावनखिंडचं जे युद्ध झालं, त्या पावनखिंडीच्या लढाईमध्ये बाजीप्रभू देशपांडे असेल किंवा बांदल सेना असेल, या बांदल सेनेतले जेव्हा लोक मारले गेले तेव्हा त्यांचं सांत्वन करण्यासाठी शिवाजी महाराज स्वतः त्यांच्या घरी गेलेले. उदाहरण आहे, प्राथमिक पुराव्यातनं उदाहरण सांगतो मी तुम्हाला, माझ्या मनाचं काहीच नाही. सांत्वन करण्यासाठी एखादा राजा गेल्याचं उदाहरण तुम्ही त्याच्यात कुठं पाहिलंय आतापर्यंत? जेव्हा नागोजी जेधे, म्हणजे जेध्यांचं एक खूप मोठं, जेधे तर म्हणजे शिवाजी महाराजांच्या सोबत कायम राहणारे एकनिष्ठ असे जेधे कुटुंबीय, आणि शिवाजी महाराजांनी जेव्हा दक्षिण दिग्विजय या मोहिमेला हात घातला तेव्हा दक्षिणेकडे जात असताना, मला वाटतं गदग वगैरे त्या पुढच्या भागामध्ये जात असताना नागोजी जेधेंचा म्हणजे घोड्यावर त्यांना बाण लागला आणि ते तिथं मृत्युमुखी पडले. शिवाजी महाराजांनी सगळी मोहीम संपवून, म्हणजे 1.5 वर्षांची 1.25 वर्षाची मोहीम होती ती सगळी दक्षिण दिग्विजयची, ती परत करून आल्या, म्हणजे ती यशस्वी करून आल्यानंतर महाराजांनी काय करावं,
या नागोजी जयद्यांच्या म्हणजे जयद्यांच्या घरी जाऊन सांत्वन केलंय. किती मोठे एक्झाम्पल आहेत बघा ना हे. आज आपण एम्प्लॉई रिटेन्शन म्हणतो, त्यांना वेगवेगळ्या प्रलोभनं दाखवतो, पगार देतो, त्यांना हाईक देतो, इन्सेंटिव्ह देतो. सांत्वन कुठं आहे आपल्याकडं? राहिला का हा प्रकार? काय कोणी विचारतं का आपल्याला आज आपल्याला ऑफिसमध्ये की काय रे तुझं कसं चाललंय? कुठला बॉस विचारतो? कुणाला वेळ नाही आहे. पण महाराजांनी हे सगळं करत असताना कुठेतरी त्या कुटुंबाचं देणं आपण लागतो, हे महाराजांनी किती उदाहरणं घालून दिलेत ना. आहेत का शिवचरित्रातनं ह्या सगळ्या घटना दिसतात आपल्याला, पण फारसं दुर्दैवानं कुणी तितक्या खोलावर जाऊन पाहत नाही किंवा त्याला वेटेज देत नाही असं पण म्हणूयात. आत्ताच नुकतंच विजयराव देशमुख या मोठ्या शिवचरित्रकारांचं निधन झालं. ते कायम असं म्हणत असत की दर 10 वर्षांनी शिवचरित्र लिहिलं गेलं पाहिजे. जरी ते स्वतः शिवचरित्रकार असले तरी सुद्धा ते असं म्हणतात. का? कारण आजच्या काळामध्ये रिलेट होणारी एक्झाम्पल्स सेट करणं महत्त्वाचं आहे. शिवचरित्र लिहिली गेली ती तितकी सुंदर आहेतच, परंतु त्यातनं वेगवेगळ्या गोष्टी आणखीन खुलवून किंवा रिलेट करून सांगण्याचा हा काळ आहे. जेनजीची पिढी आहे पुढचं येणारी सगळी, त्यांना आपण काय देणार आहे? या सोप्या भाषेतनं जेव्हा शिवचरित्र लोकांसमोर जाईल तेव्हा ती जेव्हा लोक रिलेट करतील तेव्हा कुठं ना कुठेतरी शिवाजी महाराजांचं स्मरण हे बॅक ऑफ द माइंड होत राहील ना. आणि त्यातनंच मग शिवजयंती आहे. शिवजयंतीला मला काही प्रॉब्लेम नाही की तुम्ही फक्त टिळे लावून मनगटात काहीतरी घालून टॅटू काढून तुम्ही बुलेटवरनं फिराल झेंडे लावून. प्रॉब्लेम नाही आहे. प्रॉब्लेम हा आहे की तुम्ही ते सगळं करत असताना एखादं शिवचरित्र वाचलं आणि त्यातनं ह्या गोष्टी घेतल्या, त्याच आपल्याला पुढच्या पिढीला द्यायच्यात ना. हा प्रयत्न जरी केला तरी मला वाटतं की घराघरात शिवजयंती साजरी होईल वेगळ्या अर्थाने, असं मला नक्की वाटतं. पुन्हा आपण सगळं त्याच गोष्टीवर आणून ठेवतोय, ती जी संवेदनशीलता आहे. म्हणजे आपण इतिहासातून युद्ध शिकलोय पण संवेदनशीलता शिकलोय का, हा प्रश्न इथे निर्माण करण्यासारखी आपली चर्चा होती असं मला वाटतं. अजून एक प्रश्न असा होता की मोहीम विजय किंवा युद्धात विजय मिळवण्यासाठी म्हणून, पण तरीसुद्धा महाराजांनी कधी सैन्याकडची बाजू घेतली का? म्हणजे सैन्याचा जीव जाऊ नये म्हणून त्यांनी काय ऍक्शन त्यावेळेला रक्तपात टाळता आला का? हा, अनावश्यक रक्तपात टाळला होता का कधी? नक्कीच. काय की महाराजांच्या एकंदरच मोहिमांचं स्वरूप हे सुरुवातीच्या काळामध्ये जरी डिफेन्सिव्ह असलं आणि पुढच्या काळामध्ये ते ऑफेन्सिव्ह झालेलं असलं, कारण ती स्टॅबिलिटी येत राहते ना. कुठल्याही राज्यकर्त्याचं सुरुवातीचं धोरण हे डिफेन्सिव्ह असतं, कारण त्याच्यावरती येणारी संकट वेगवेगळे असतात. त्याच्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये मात्र काय आलं की अनेक सत्ता त्यांच्यावरती संकट पाठवत होत्या. त्या पाठवत असताना ती सगळी संकट थोपवत महाराजांचं एक वेगळं फॉर्मेशन तयार झालं. त्याला आज आपण गनिमी कावा या संज्ञेखाली घालतो. कारण काय की गनिमी काव्याचं खरं संज्ञा काय आहे तर हिट अँड रन, म्हणजे रक्तपात टाळा आणि अकस्मात युद्ध करा. अकस्मात शत्रू बेसावत असताना त्याच्यावरती चालून जा. शेवटी शत्रूला संपवायचं आहे ना, पण आपल्याकडचे कमी लोक मारले गेले तर ते जास्त बेटर आहे. किंवा अजून एक मला वाटतं की शहाजी महाराजांचं आपण सुरुवातीला सांगितलं की त्यांनी माहुलीचा तह केला. त्यांना तिथं लढाई करता आली असती ना, पण त्यातनं जीव गमावला असता, सगळेच गेले असते तर काय राहिलं असतं ना. तर ज्या ठिकाणी गरजेचं असेल शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी तहसुद्धा केलेत. पुरंदरच्या लढाईच्या वेळेस या मिर्झा राजा जयसिंगाने की सगळीकडे चोक पॉईंट्स तयार केले होते. लोहगड, वैसापूर या सगळ्या भागांमध्ये स्वराज्याची एकूणच मला असं वाटतं की चोकअपच केलं होतं हे सगळं. हे सगळं करत असताना आता अनेक जीव जाणार आहेत. पुरंदरवरती त्यांनी हल्ला चढवला आहे. ह्या सगळ्या प्रकरणामध्ये शिवाजी महाराजांना कुठं ना कुठेतरी ती भावना आली असेलच ना की चला आत्ता आपण जर का तह केला तर ह्या तहातनं होणारे परिणाम काय आहेत, तर आपले लोक मारले जाण्यापासून आपण वाचवू, पुढं आपण ते परत मिळवू ना. आणि शिवाजी महाराजांनी ते केलंय ना. अजून एक उदाहरण सांगतो तुम्हाला की कारतलब खान जेव्हा शाहिस्ते खानासोबत जेव्हा आला होता आणि हा जेव्हा उंबरखिंडीला तिथे त्याला पकडलं, तर या ठिकाणी झालं असं गनिमी काव्याचं स्वरूप म्हणा पुन्हा एकदा की ह्या सगळ्या जंगलामध्ये किंवा त्या सगळ्या खिंडीमध्ये शिवाजी महाराजांचं सैन्य हे प्लांटेड होतं. आणि या कारतलब खानाला असा मेसेज दिला गेला की जर का आता लढाई झाली तर खूप मोठा रक्तपात होईल आणि तो तुला टाळायचा असेल तर तू माघार घे. तर शिवाजी महाराजांची ही भूमिका दिसते ना की जिथं गरज असेल तिथंच तुम्ही रक्तपात व्हावा. म्हणजे आता वणी दिंडोरीची लढाई ती ओपन फील्ड बॅटल झाली शिवाजी महाराजांची. त्या ठिकाणी रक्तपात होणं हे साहजिक आहे, कारण ती ओपन फील्ड बॅटल आहे. पण रक्तपात टाळण्यासाठी शिवाजी महाराजांनी सगळ्यात जास्त कोणाचा आधार घेतलाय तर सह्याद्रीचा. या सह्याद्रीच्या कडेकापर्यातनं अंधाराच्या आडोशातनं म्हणूयात आपण, ह्या सगळ्याचा वापर करत शिवाजी महाराजांनी कमीत कमी आपल्या काय आहे की समोरची सेना खूप आहे हो. म्हणजे औरंगजेबाकडचं तर सैन्य 2 ते 3 लाख पर्यंत आपण सांगतो आपण की ते चालून आलं पुढच्या काळामध्ये, छत्रपती संभाजी महाराजांच्या काळामध्ये. एवढी सैन्य शिवाजी महाराजांकडे सुरुवातीच्या काळात नव्हती, ती टप्प्याटप्प्याने वाढत गेली. तो आलेख हळूहळू वाढत गेलाय.
पण ही रिस्क कमी करण्यासाठी शिवाजी महाराजांनी हे प्रयत्न केले दिसतात ना. इंटरेस्टिंग आहेत हे सगळे, म्हणजे ते त्याच्यावर आपल्याला वेगळी चर्चा करता येईल की त्या स्ट्रॅटेजीज कशा होत्या, पण नक्कीच रक्तपात टाळण्याचा प्रयत्न शिवाजी महाराजांनी केलेला दिसतो. अजून एक मला फार क्युरिओसिटी या गोष्टीची आहे की मला हे जाणून घ्यायचं की असे इतिहासात किंवा तुमच्या अभ्यासात असे कुठले उल्लेख आलेत का की एखाद्या प्रसंगी शिवाजी महाराज रडलेत किंवा अतिशय भावूक झालेत किंवा त्यांना अतिशय राग आलाय किंवा त्यांचे मित्र होते का? हे असे छोटे छोटे पण माझ्या सेगमेंटला अनुसरून प्रश्न आहेत, तर तुमचा इंटरेस्टिंग प्रश्न आहे. काय की थोडंसं खूप जपून बोलावं लागतं, कारण काय होतं की महापुरुषाला जेव्हा तुम्ही मानवी स्वरूपात मानवी भावनेतनं जेव्हा बघता ना, काय आहे इतिहासाची एक गंमत आहे बरं का, की इतिहास हा गणितासारखा 2+2 4 नाही आहे, की ती घटना सांगत असताना त्याला मानवी मनाचं एक विश्लेषण आहे, मानवी मनाची जोड आहे त्या गोष्टीला, त्याच्यामुळेच तो इतिहास आहे ना. त्याच्यामुळं तो असं इतर वेगळ्या विषयांपेक्षा हा खूप अटॅचमेंट असलेला भाग आहे. तरीही जर का प्रयत्न करायचा झाला या प्रश्नाचं उत्तर देण्याचा, तर मला असं वाटतं की शिवाजी महाराज जेव्हा दक्षिण दिग्विजयाला गेले तेव्हा श्रीशैल्यम नावाचं ठिकाण होतं जे 12 ज्योतिर्लिंगांपैकीच एक येतं. आणि बघा या माणसापुढं त्यांनी सगळं कमवलं आहे आता, म्हणजे स्वतःचं राज्य स्वराज्य सुद्धा उभं केलं आहे. हे स्वराज्य उभारणी करत असताना अनेक जवळच्या लोकांची आहुती शिवाजी महाराजांना द्यावी लागली, की किती लोक त्या सगळ्या रणांगणी पडलेत. अनेक लोक पडले असताना आपल्या कुटुंबाची साथ कितीतरी मिळाली आहे, आपल्या कुटुंबातल्याच व्यक्ती कितीतरी गेल्यात, त्यांना वेळही देता आला नाही आहे. असं सगळा प्रपंच घडवत असताना शिवाजी महाराज कुठलाही माणूस, म्हणजे शिवाजी महाराज नाही कुठलाही माणूस जेव्हा असं म्हणत की आपण थकून जातो ना ह्या सगळ्या कामातनं, आणि जेव्हा देवासमोर शरण जातो तेव्हा त्याला वैराग्याची भावना येणं स्वाभाविक आहे. म्हणजे याला शिवाजी महाराजही टळले नाही आहेत ह्या भावनेला. त्याचं झालं असं की या श्रीशैलमला शिवाजी महाराजांनी आता मला वैराग्य हवं आहे, मला नको आहे आता काही, अशी भावना शिवाजी महाराजांच्या मनात आली, असं एका ग्रंथातनंच उल्लेख आलेला आहे. आणि शिवाजी महाराजांनी त्या ग्रंथात असं लिहिलं आहे की, म्हणजे त्या ग्रंथातनं असं आलेलं आहे सगळं, की शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी आपलं शिरकमल व्हावं, म्हणजे स्वतःचं आता देहदान करावं आणि आता देवाला अर्पण व्हावं आता आपण, अशी भावना शिवाजी महाराजांच्या मनात आली. मला असं वाटतं की हा प्रसंग थोडासा गैरसमजसुद्धा क्रिएट करू शकतो, पण मला असं वाटतं की आजही आपण देवासमोर जातो तेव्हा त्याच्या चरणी विलीन होण्यासाठीच जातो. इट इज ऑलवेज अ टोटल सरेंडर टू गॉड, ते नेहमीच असतं आपलं. तशीच भावना शिवाजी महाराजांच्या मनात आहे. शिवाजी महाराजांनी बघा त्यांच्या आयुष्यामध्ये एक देवता कायम दिसते, ती म्हणजे तुळजाभवानी. या तुळजाभवानीने महाराजांच्या आयुष्यातल्या 9 महत्त्वाच्या घटना, 9 म्हणतोय बरं का, 9 महत्त्वाच्या घटनांमध्ये महाराजांना दृष्टांत दिल्याचं महाराजच सांगतायत. म्हणजे अफजल खानाचा प्रसंग आला तेव्हा भवानी संचारली आणि मग तिचा दृष्टांत झाला, आणि हा आता अफजल खान तू मारशील अशी जेव्हा मांडणी करतो आपण, तेव्हा एक भावना लक्षात घेतली पाहिजे की शिवाजी महाराजांचं आणि तुळजाभवानी आईचं कनेक्शन फार जवळच आहे. आणि अशा वेगवेगळ्या बिकटच्या प्रसंगांमध्ये जेव्हा ही भवानी दृष्टांत देते, आई दृष्टांत देते, तेव्हा कुठं ना कुठेतरी त्याचा दुसरा असा भाग बघितला पाहिजे की तो शिवाजी महाराजांसाठी कॉन्फिडन्स बिल्टअपचा प्रकार आहे, आणि तो समोरच्याला सुद्धा तितकाच कॉन्फिडन्स देतो. बघा ना, अफजल खान प्रकरणावेळी लोक काय म्हणतात की महाराज सला करा, पण महाराज काय म्हणतायत, मला भवानीने दृष्टांत दिलेला आहे, तिचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. त्याच्यामुळे काय होतं की सैन्याला सुद्धा तो एक बळकटी मिळतेच नाही या सगळ्या प्रकरणातनं. तर शिवाजी महाराजांच्या आयुष्यात नक्कीच असे भावनिक प्रसंग आले असतील, रागाचेही प्रसंग आलेत. म्हणजे अनेक ठिकाणी जेव्हा न्यायनिवाड्याची प्रक्रिया असेल तेव्हा नक्कीच रांजाच्या पाटलाला मारत असताना तो रागच आहे ना, त्याला शिक्षा देत असताना राग ही भावना दूर करून कशी शिक्षा देता येईल ना तुम्हाला. तर कसं आहे की अनेक भावनांमधनंच माणूस हा घडत असतो, आणि त्या भावना त्याला एक वेगळं एक्झाम्पल सेट करून देत असते. जशी शिरकमल वाहण्याची भावना असेल, सुरुवातीच्या काळामध्ये तुळजाभवानीकडनं मिळणारी बळकटी असेल, या सगळ्यांचा विचार करता मला असं वाटतं की अशी कुठली भावना नसेल की आज आपल्यात आहे आणि शिवाजी महाराजांच्यात नव्हती, किंवा शिवाजी महाराजांच्या मध्ये आहे आणि आपल्यात नव्हती. भावना कॉमनच असतात आणि त्यातनंच पुढं माणूस जात असतं, घडत असतं, असं मला वाटतं. या सेगमेंटच्या शेवटी आपण आलेलो आहोत, आणि मला खूप इन्साइटफुल हे अशासाठी वाटतंय कारण मी जसं की सुरुवातीला म्हटलं की एक महापुरुष म्हणून आपल्याला शिवाजी महाराजांची ओळख असतेच कायम, किंवा एक योद्धा पुरुष, एक कायम लढाऊ वृत्तीचा माणूस म्हणून आपल्याला ते आपल्या समोर आलेले आहेत. पण भावनिकदृष्ट्या त्यांची जडणघडण वेगवेगळ्या रिलेशन्स थ्रू कशी झाली आहे हे आज मला उलगडण्याचा माझा प्रयत्न होता. तो किती सफल झाला हे ऑडियन्स सांगेल आपल्याला. पण मला खूप
मजा आली असं मी म्हणणार नाही. मला खूप अभ्यास करण्यासाठी आता स्फूर्ती मिळाली आहे, कारण मी तुम्ही सांगितलेली 2 पुस्तकं आणून ठेवली आहेत आणि ती फार कमी वेळात वाचणं शक्य नव्हतं, पण माझा अभ्यास आता सुरू राहील आणि मी ती दोन्ही पुस्तकं वाचून काढणार आहे. तुम्ही प्लीज ती सजेस्ट करा. त्यातनं रामदास स्वामींनी जे शिवाजी महाराजांसाठी लिहिलेलं वाक्य आहे, खरं तर ते पत्र छत्रपती संभाजी महाराजांना लिहिलेलं आहे आणि त्याच्यातनं शिवाजी महाराजांचं स्वरूप काय होतं, त्यांची भावना काय होती हे सांगण्याचा प्रयत्न आहे की ह्या त्या चर्चेला सूट होईल असं ते वाक्य आहे. खरं तर सर्वांनीच वाचावं असं ते वाक्य आहे की सकळ सुखाचा केला त्याग, करुणी साधीचे तो योग, राज्य साधनेची लगबग कैसी केली. म्हणजे सकळ सुखाचा त्याग केला महाराजांनी आणि हे सगळं महाराजांचं आयुष्य किती हो, 50 वर्षांचं आयुष्य आहे. 18,306 दिवसांच्या आयुष्यामध्ये राज्य साधनेची लगबग कैसी केली. महाराज थांबलेत का कधी? नाही थांबलेत ना. लगबग शब्द बघितला आणि सकळ सुखाचा त्याग शब्द जर का बघितला तर शिवचरित्राचा एक सार आपल्याला डोळ्यासमोर उभा राहतो. आणि म्हणूनच आणखीन एका पत्रामध्ये रामदास स्वामींनीच लिहिलेलं वाक्य आहे की निश्चयाचा महामेरू बहुत जनांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. श्रीमंतही म्हणलंय आणि योगीही म्हणलंय या दोन शब्दांमध्ये. आणि पुढे जाऊन तर जाणता राजा म्हणलेलं आहे. ते आज आपण म्हणतोच म्हणजे सर्वजण, पण त्यामागची भावना आणि त्यांचं भावविश्व समजून घेण्याचा प्रयत्न मलाही आवडला आणि ह्या चर्चेत सहभागी झालो. त्याच्याबद्दल थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.